सर्वजण सर्वजण तुम्हाला खरोखर अतिशय चांगलं या ठिकाणी दुआए देत आहेत आणि अतिशय चांगल्या तुमच्याबद्दल म्हणतायत की ही स्पर्धा अखिल भारतीय उत्कृष्ट स्पर्धांमधली गणली जाते. विकास दादा नक्कीच या थार गाडीबद्दल एक आंतरराष्ट्रीय किस्सा जरूर सांगतोय की 2020-21 मध्ये खऱ्या अर्थानं विराट कोहली नव्हता, जसप्रीत बुमराह नव्हता, इतर संघातील मेन खेळाडू त्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये नव्हते आणि त्यावेळेला आपण पाहतोय शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज आणि इतर खेळाडूंनी खऱ्या अर्थानं ती बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकून दिली होती. आणि जे काही नौके खेळाडूंनी जी बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती ना, तेव्हा महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे खऱ्या अर्थानं मालक आनंद महिंद्रा यांनी सुद्धा तेव्हा त्या खेळाडूंना थार म्हणून गिफ्ट दिल्या होत्या. बरोबर, आपण संघ दोन्ही बघतोय, लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे आणि लक्ष्मी विल्ला. लक्ष्मी विल्ला साखर संघाचे मालक आपण बघितले ना, वासुदेव नाखवा, त्यांच्या पत्नी यांचं नाव आहे लक्ष्मी विल्ला साखर, म्हणजे लक्ष्मी नाव आहे त्यांच्या सौभाग्यवतींचं आणि ते त्यांनी नाव या ठिकाणी संघाला दिलेलं आहे. आणि लक्ष्मी रिसॉर्ट संघाचे मालक आपण बघतो अजितदादा म्हात्रे, त्यांचं पत्नी पूनम म्हात्रे, त्याचप्रमाणे त्यांचे मुलं सुद्धा आज मैदानामध्ये आहेत. कुशाल तर त्यांच्या संघाचा मॅनेजर कम सर्व आहे त्यांच्या संघासोबत. त्याचप्रमाणे त्यांची मुलगीसुद्धा आज मॅच बघण्यासाठी आलेली आहे, कस्तुरी, ती सुद्धा आज आपल्या पहिल्या मॅचमध्ये संघाच्या कामगिरीवर खुश आहे. दोन्ही संघांना मी शुभेच्छा देतोय. चेक थोडंसं थांबवतोय विकास दादा. यशवंत नाखवा यांच्याकडून गोलंदाजी करणाऱ्या संघामधील जो गोलंदाज लगातार 3 विकेट्स घेईल त्याला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. आणि आपण बघतोय आशिषजी नाखवा, लक्ष्मी विला साखर संघाचे मॅनेजर आहेत त्या लक्ष्मी विला संघाचे. आणि आशिष नाखवाचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः उत्तम बॅटर आहेत ते. कित्येक स्पर्धा त्याने गाजवलेल्या आहेत आपल्या साखरच्या मैदानामध्ये. त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. सामन्याला सुरुवात होते या ठिकाणी. तत्पूर्वी सूचना आहे, 2 व्हीलर पार्किंगमध्ये 4 व्हीलर कार लावलेल्या आहेत. 1569 ही कार आहे, त्यानंतर 3546 ही कार आहे, तसेच 9127 या 3 कार तुम्ही कार पार्किंगमध्ये त्या पार्क करायच्या आहेत. 2 व्हीलर पार्किंगमध्ये ह्या 3 कार लावलेल्या आहेत. तर प्रेक्षकांना विनंती आहे या तिन्ही कार तुम्ही कार पार्किंगमध्ये येथे लावायच्या आहेत. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून भारत मातेसाठी शहीद झालेल्या सर्व वीर बांधवांना मानवंदना देऊन वीर दमदार आमदार प्रीमियर लीग पर्व 3 मध्ये मी सौरभ बुरे मनपूर्वक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवरती मिडॉनच्या दिशेने खेळलेला फटका डायरेक्ट हिट, परंतु इथे या डायरेक्ट हिट वरती सिंगल धाव मिळेल. पहिल्या चेंडूवरती एक चांगली सुरुवात इथे विकास दादा मिळाली आहे सिंगल धावेने. सलामीसाठी आपण बघितलं तर राज पाटील आणि निमिष पाटील ही जोडी मैदानात आलेली आहे. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघाची. आणि गोलंदाजीची धुरा हरहुन्नरी असा गोलंदाज आपण बघतोय खारोपाट विभागामधील किशोर नाईकच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून त्याची गणना केली जाते. अप्रतिम असा हा खेळाडू आज पहिलं षटक हाताळतोय. किशोर नाईक कधी उदयास आला, ज्यावेळेला APL अलिबाग पर्व पहिलं चालू होतं ना नांदाईपाड्याच्या मैदानामध्ये, त्यावेळेला 7-10 धावा रोखायच्या होत्या पहिल्या. विकास दादा थोडंसं थांबवते. सुरेश म्हात्रे हे म्हणतायत की लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाचा कोणताही फलंदाज जर लगातार 3 षटकार मारेल तर त्याला 2000 रुपयाचं बक्षीस आहे. डायनामॉइज पेझारी संघाचं प्रतिनिधित्व करत बघूया पुढचा चेंडू. निमिष पाटीलच्या बॅटमधून अतिशय चांगला स्ट्रोक्स बघायला मिळतोय. चेंडू जातोय गोलंदाजाच्या डोक्यावरून. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, चांगली समय सूचकता बाळगलेली आहे ती रोनित राजन नाखवा यांनी. चांगली फेकी बघता बघताना 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली, परंतु अतिशय चांगल्या पद्धतीने 2 धावा आपल्या वाचवलेल्या आहेत त्या आपल्या संघासाठी. धावसंख्या झाली बिनबाद 3 धावा. रोनीचं आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. संघासाठी ह्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. 2-2 धावा, 1-1 धाव खऱ्या अर्थानं संघासाठी खूप महत्वाची ठरू शकते. तत्पूर्वी किशोरचा हा चेंडू निमिष बागफुटला जाऊन चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. गुडलेनवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. गोलंदाज किशोरकडे असलेला स्किल येथे विकासाचा किशोरने बऱ्याच वेळा मैदान कोणतेही असू दे, परंतु आपल्याकडे असलेले स्किल येथे मात्र तो पुन्हा एकदा मैदानावरती सिद्ध करताना दाखवतोय. अतिशय चांगली गोलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळते. ह्या मैदानावर फलंदाजांनी खोऱ्याने जरी धावा घेत असल्या ना, तरी या स्पर्धेमध्ये तब्बल 751 डॉट चेंडूंची सुद्धा नोंद करण्यात आलेली आहे. म्हणजे गोलंदाजांना सुद्धा सहाय्यभूत अशी ही खेळपट्टी आहे.
चांगला चेंडू पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय, जोरदार अपील केलं जातोय. बघता बघताना एक धोक्याची सूचना होत होती फलंदाजांना, परंतु धोका पत्करावा लागतोय धावा हवे असतील तर, आणि तो धोका पत्करला निमिषनी. एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली 1 ने वाढून 4 धावा. पहिल्या 4 चेंडूंवरती फक्त 4च धावा आलेल्या आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. ती अपेक्षा मागील सामन्यामध्ये आपण पाहिली होती. राज अरुण पाटील येथे सलामीला आलेला फलंदाज आपण पाहतोय. मुरुड प्रीमियर लीग मध्ये या वर्षी त्याने अगदी धुवाधार, धमाकेदार, आकर्षक, दर्शनीय अशी फलंदाजी केली होती. तोच राज पाटील येथे स्ट्राईक एंड वरती आहे. किशोरचा हा चेंडू राजने खेळलाय, अप्रतिम फटका. चेंडू जातोय लॉंग लेग, फाईन लेग, सीमारेषा बाहेर, षटकार. गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, गोरगरिबांचा मोठ्या मनाचा, नेता आहे आमचा खुल्या मनाचा, हो खुल्या मनाचा. सारा जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट आहे आमचा, समाजसेवेची आवड त्याला, नेता आहे दिलदार नावाला. क्या बात है, काय स्ट्रोक होता बघा, वाह, लाजवाब. प्रेक्षकांच्या डोळ्यांची पारणं फेडणारा हा षटकार होता. रिव्हर्स स्वीप म्हणता येणार नाही तर स्विच हिट म्हणता येईल याला. अल्टी पलटी सारखा फटका होता, परंतु सुपला शॉट होता. अप्रतिम, क्या बात है. मृणाल वर्सोलकर, त्याचप्रमाणे सूर्यकुमार याची आठवण करून देणारा हा फटका होता. अप्रतिम, क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक. अतिशय जबरदस्त नेत्रदीपक फटका. 10 धावांपर्यंत पोहोचवलं या फटक्याने. लगेच चेंज ऑफ पेस कट करण्याचा प्रयत्न, अपील केलं जातंय जोरदार. बॅटची एज घेतली की नाही घेतलेली आहे, आपल्याकडे अल्ट्रा एज नाही आहे. पंच काय निर्णय देत आहेत? पंचांनी सांगितलेलं आहे की हे षटक समाप्त झालेलं आहे. विकास दादा थोडंसं थांबवतोय. राजने जो फॉलिंग स्वीप लगावला होता त्याच्यासाठी अनंत गोंधळी आप्पांकडून 1000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. ओके, व्हेरी गुड. अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रोक लगावला होता तो. फॉलिंग स्वीप सुद्धा म्हणतात त्याला. त्याला वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत. खरं नाव कोणतं असेल हे आपण सौरभला विचारूया आता. क्या ह्या स्ट्रोकला हा खरं नाव कोणतं आहे? खऱ्या अर्थानं फॉलिंग स्वीपच आत्ताच्या घडीला म्हटलं जातं, परंतु 1970-80च्या दशकामध्ये रोहन कनाई हा एक लेफ्ट हँडर बॅटर होता. तो सुद्धा अशाच प्रकारचे स्ट्रोक खेळायचा, परंतु त्यापूर्वी आपण पाहतो अशा प्रकारच्या स्ट्रोकची नावं नसायची. 2000 नंतरच क्रिकेटमध्ये बऱ्याचशा स्ट्रोकची नावं प्रामुख्याने घेत राहिली. डगलस मरेलियस हा झिम्बाब्वेचा खेळाडू होता. तो बिहाइंड द विकेट अजित आगरकरला एका ओव्हरमध्ये त्याने 2-3 चौकार मारले होते आणि त्या स्ट्रोकला खऱ्या अर्थानं रॅम शॉट म्हटलं जातं, परंतु रॅम शॉट म्हणत असताना त्याला डगलस मरेलियस स्ट्रोक सुद्धा म्हटलं जातं. त्या चेंडूवरती चौकार मारला विकास दादा तर डगलस मरेलियस शॉट, आणि त्या चेंडूवरती फलंदाज बाद झाला तर मिसबॉ शॉट असं सुद्धा म्हटलं जातं. चला दुसरं षटक बघूया. दुसऱ्या षटकासाठी चेंडू सोपवलेला अविनाश सुरती, जो राजपुरी तालुका मुरुड गावातून बिलॉंग करतो. आज त्याला गोलंदाजाची धुरा त्याच्या हातामध्ये सोपवलेलं आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं. येस विकेस दादा, प्रत्येक विकेटसाठी आशिष दाखवा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. पहिलं षटक समाप्त झालं. किशोरने अतिशय चांगली उत्तम गोलंदाजी केली होती. त्यामध्ये फक्त त्याने एक षटकार गेल्यानंतर सुद्धा 10 धावा खर्च केल्या, म्हणजे आपल्या संघाला फ्रंट फुटवर आणण्याचं काम केलेलं आहे. निमिषवर जबाबदारी आहे राजसोबत चांगलं खेळून धावा सुद्धा त्याने प्राप्त करणं गरजेचं आहे. फुलटॉस चेंडू होता. ऑफस्टमच्या बाहेरचा मारण्याचा प्रयत्न केला होता. अशा पद्धतीचे फुलटॉस चेंडू तुम्ही जर सोडलेत तर एक संधी गमावल्यासारखं होईल. ते अशा चेंडूंवर एखाद मोठा स्ट्रोक्स येणं गरजेचं असतोय, परंतु तसं काही जमलेलं नाहीये. चेंडू मात्र निर्धाव गेला. विकास दादा फक्त चेंडूला दिशा दिली असती. गलीमध्ये गॅप आहे, पॉइंट आणि गलीमध्ये आणखीन एक गॅप आहे. त्या गॅपमध्ये जरी मारला असताना तर नक्कीच सुपर फास्ट आउटफील्ड अशी खेळपट्टी आहे, त्या आउटफील्ड असं मैदान आहे आणि त्याचा फायदा नक्कीच उचलता आला असता. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मयूरच्या ह्या चेंडूवरती ओव्हरपिच चेंडूला इथे स्टँड अँड डिलिव्हर वाईडेस्ट लॉंग ऑन आणि काऊ कॉर्नरच्या मधून येतोय. निमिष पाटीलच्या बॅटमधून वीर दमदार आमदार प्रीमियर लीग ब्रँडेड षटकार. जनतेचा लाडका आमदार महेंद्र शेट आहे आमचा, समाजसेवेची आवड त्याला, नेता आहे दिलदार नावाचा. अविनाशला पहिल्या चेंडूवर फुलटॉस पडला होता. नंतरचा चेंडू त्यांनी लेंथ डिलिव्हरी टाकली. निमिषचं कौतुक करावं लागेल, कारण चेंडू त्याच्या रडारमध्ये आला. त्याने सहजरित्या चेंडूला एक सुंदर हलकेच उचललं. चेंडू लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. त्याच्या डोक्यावरून चेंडू स्टेडियममध्ये जाऊन कोसळला, पडला. 6 धावा मिळाल्या. पुढचा चेंडू
पुढचा चेंडू सुद्धा तशाच पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला होता ऑफसाईडला. बॅटची कडा घेतली होती. धाव होणार का नाही होणार. तोपर्यंत पंच दाखवतात, दर्शवतात की चेंडू जातोय हायकोर्टामध्ये रिव्ह्यूसाठी. आणि हा धोक्याची सूचना होऊ शकते निमेशसाठी, कारण ज्या वेळेला बॅट लागली ना त्याच वेळेला स्टंपच्या उखडल्या गेल्यात की नाही ह्याची आपण आता शहानिशा करणार आहोत. बघूया. आणि ही धाव होऊ शकली असती, कारण फलंदाजांनी स्ट्राईक लगेच सोडला नाहीये. नॉन स्ट्राईक एंडचा प्लेअर पूर्णपणे स्ट्राईकवर पोहोचला तोपर्यंत क्षेत्ररक्षकाच्या हातात चेंडू विसावला. त्याने बघितलं स्ट्राईकवर चेंडू पोहोचलेला आहे. त्याने लगेच चेंडू गोलंदाजाच्या दिशेला फेकला. त्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने उचलला. निमिष त्यापर्यंत पोहोचलाय तिथे, परंतु त्याच वेळेला ज्या वेळेला बेल्स उडाल्या त्यावेळेला निमिषची बॅट क्रीजमध्ये आहे किंवा नाही याची आता शहानिशा केली जाते. पण टेनिस क्रिकेटचं खऱ्या अर्थानं इथे कौतुक करावं लागेल. कारण टेनिस क्रिकेटचे सर्व 12 कॅमेरेमन आहेत, त्यांचे टेक्निशियन आहेत, विविध अँगलने खऱ्या अर्थानं ते चेक करतील आणि त्यानंतर आपल्या समोर येथे नक्कीच निर्णय येईल. सर्वप्रथम सचिन तेंडुलकर हा तिसऱ्या पंचांनी बाद दिलेला पहिला खेळाडू होता. साऊथ आफ्रिकेविरुद्ध सामन्यामध्ये 1992 साली सचिन रमेश तेंडुलकर हा रन आऊट तिसऱ्या अंपायरने दिलेला हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला पहिला खेळाडू होता. येस, ॲब्सोल्युटली राईट. दक्षिण आफ्रिकेसोबत आज तो सामना होता. थर्ड अंपायर त्यावेळेला पहिल्यांदाच घेतला होता आणि पहिल्यांदाच सचिन तेंडुलकर बाद झाला होता धावचीतच्या स्वरूपामध्ये. आणि त्याच वेळेला आपण बघितलं होतं की जॉन्टी रोड्सचा सुद्धा उदय झाला होता. जॉन्टी रोड्स त्याच्या बाजूने चेंडूची धाव घेणं म्हणजे बाद होण्याला निमंत्रण, अशा पद्धतीची त्यावेळेला एक गणना केली जाते. नंबर 1 फिल्डर वर्ल्डमधला होता तो जॉन्टी रोड्स. तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा एकच खेळाडू होता त्याला फिल्डिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. एकच असा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळाडू आहे त्याने फक्त फिल्डिंगच्या जोरावरती मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकलेला आहे. निर्णय येणं बाकी आहे. 16 धावा धावफलकावरती आहेत. दोन्ही आपण पाहतोय खेळाडू एकमेकांशी चर्चा करतायत, काही गोलंदाजांशी चर्चा करतायत. कारण जो काही वेळ मिळतो ना त्या वेळेमध्ये खऱ्या अर्थानं या गोष्टींच्या चर्चा होत असतात. आपण आता प्लॅनिंग काय करायची, प्लॅनिंग ए आपली चालली नाही, प्लॅनिंग बी चालेल, सी प्लॅनिंग आपण रेडी करूया. कारण क्रिकेट हा खऱ्या अर्थानं प्लॅनिंगने खेळणारा खेळ आहे. जर फलंदाज नॉट आऊट ठरला तर चांगली गोष्ट आहे, परंतु बाद ठरला तर मात्र त्यांचं थिंक टँक विचार करेल की ही धाव खरोखर आवश्यक होती का, किंवा निमिषने धावायला लेझी केली होता. कारण अगोदरच्या चेंडूवर त्याने अप्रतिम असा षटकार लगावला होता आणि त्यामुळे त्याला जास्तीत जास्त धावा काढाव्या अशी अपेक्षा लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे या संघाची होती, त्याच्या मालकाची होती, त्यांच्या पाठीराख्यांची होती. परंतु काय घडणार, थोडासा वेळ जातोय खरा, परंतु पंचसुद्धा थर्ड अंपायरसुद्धा पूर्णपणे शहानिशा करतायत की कशा पद्धतीने हा निर्णय आहे. कारण ज्या अर्थी वेळ लागतोय त्याच्या अर्थी हा थोडासा क्रिटिकल डिसिजन आहे, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतोय. परंतु बघूया, दूध का दूध पाणी का पाणी, tenniscricket.in की जुबानी बघणार आहोत आपण. कारण रिझल्ट जो येईल नंतर तो आपण स्क्रीनवर सुद्धा बघणार आहोत. अतिशय चांगल्या पद्धतीने हे मैदान बघतोय आपण, अतिशय उत्कृष्ट असे स्टँड बघतोय. कालिदास डेकोरेटर्स यांनी खरोखर अतिशय चांगली मेहनत घेऊन या ठिकाणी या स्टेडियमची आखणी केलेली आहे. आणि मैदान बघा, मैदान तिसऱ्या वर्षी सुद्धा कशा पद्धतीने लाजवाब बनवलेला आहे. संपूर्ण MD ग्रुपचे जे संपूर्ण जो त्यांचा पॅनल आहे ना, चमू आहे, अंकुश पाटील, संजय पत्रे, संदीप परदेशी, कल्पेश पाटील, या सर्वांनी, सुजित पाटील, रुपेश, या सर्व आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय या कडकत्या उन्हात, तळपत्या उन्हात, राजेंद्र पाटील आहेत, त्यांनी सुद्धा अतिशय तळपत्या उन्हात या मेहनत घेतली. आणि हे मैदान आपल्यासाठी, या सुसज्ज असं मैदान, हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मैदान आपल्या सर्व अलिबाग, रोहा, मुरुड या 3 तालुक्यातील खेळाडूंना खेळण्यासाठी उपलब्ध झालेलं आहे. आणि त्याच्यावर कहर म्हणजे काय, तर 11 तारखेला जो मॅच आहे ना, प्रेक्षणीय मॅच, सर्वांनी लवकरच येऊन आपली सीट बुक करा. नाहीतर तुम्हाला जर जागा मिळालेली नाही ना तर त्याला आमचा ग्रुप, MD ग्रुप जबाबदार नाही आहे. तुम्ही जागा पकडण्यासाठी लवकरात लवकर त्या ठिकाणी उपस्थित राहा. विकासदादा, नक्कीच 11 तारखेची मॅच ही आपल्या सर्व अलिबागकरांसाठी, टेनिस क्रिकेट प्रेक्षकांसाठी खऱ्या अर्थानं एक क्रिकेटची पर्वणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि टेनिस क्रिकेट विश्वातील रती महारथी, संपूर्ण देशातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व खेळाडू आपल्याला या मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत.
कारण अंबाला असतील, त्यानंतर महाराष्ट्रातील सुद्धा अनेक नामवंत खेळाडू, टेनिस क्रिकेटमधील खेळाडू येथे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच अलिबाग तालुक्यातील 3 खेळाडू सुद्धा रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या टीममध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहेत. अक्षय पाटील, सुमेध पत्रे, पंकज जाधव हे 3 खेळाडू रेस्ट ऑफ महाराष्ट्राच्या टीममध्ये सुद्धा विकासदादा खेळताना पाहायला मिळतील. काय म्हणाल? सुमेध पत्रे याने तर या वर्षी अतिशय चांगली गोलंदाजी केलेली आहे. पंकज जाधवने सुद्धा दाखवलेला आहे आपला हरवलेला फॉर्म जवळ आलेला आहे. त्याच्या जोरावर त्याला त्या टीममध्ये त्याला सुद्धा चान्स मिळालेला आहे. यंदाच्या परफॉर्मन्समध्ये गेल्या 2 वर्षात त्याच्या फलंदाजी व्यवस्थित बहरत नव्हती, परंतु यंदा अलिबागसाठी सुद्धा त्याने चांगली कामगिरी केलेली आहे. पुण्याला जाऊन तिथे चांगली कामगिरी केली. या मैदानात सुद्धा कालच्या दिवशी त्याने दाखवलं आपल्या फलंदाजीतील दमखम, त्याच्या जोरावर त्याला सुद्धा मिळालेली आहे. आणि या मैदानातील थर्ड अंपायर जरा लवकर निर्णय आला तर खूप बरं होईल, कारण वेळ जास्त जातो आहे आपला. कारण डिसिजन थोडंसं आपण पाहतो येथे क्रिटिकल आहे, त्यामुळे पंच थोडेसे वेळ घेत आहेत, परंतु येथे आपल्याला वेळ सुद्धा खूप महत्त्वाची असणार आहे. तत्पूर्वी मैदानावरती आपण पाहतोय आतापर्यंत 16 धावा धावपलकावरती लागले आहेत. या चेंडूचा निर्णय अद्यापपर्यंत येणं बाकी आहे. प्रेक्षक सुद्धा हळूहळू येथे मैदानावरती येताना आपण पाहतोय. ग्रीन जर्सीमध्ये प्रेक्षक संख्या आपण पाहतोय, म्हणजेच लक्ष्मी विला साखर कोळीवाडा संघाचे आपण पाहतोय फॅन्स येथे मात्र मैदानावरती खूप संख्येने येथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि लक्ष्मी विला साखर आणि आज त्याच्याबरोबर त्यांची प्रफुल्ल निलेश आणि प्रफुल्ल जो वॉटर स्पोर्ट्स साखर हा सुद्धा संघ आहे. आणि त्या संपूर्ण साखरेतला एकही जरी संघ असेल ना तर त्यांचे फॅन फॉलोअर्स भरपूर आहेत आणि ते सर्वच्या सर्व त्यांना पाठिंबा देण्यासाठी नेहमी आपण मैदानात सुद्धा बघत असतो. कारण साखर संघ आपण पाहिले तर दोन्ही साखर टीम येथे क्वालिफाय झालेल्या सुद्धा आपण या स्पर्धेमध्ये पाहिल्या, आणि तिसरी टीम सुद्धा येथे क्वालिफाय होणार की नाही त्यासाठी चालू असलेली लढत आपण मैदानावरती पाहतोय. एक मॅच त्यांनी जिंकली आहे, हा सामना जिंकून नक्कीच तिसरा संघ येथे साखर गावातील आपल्याला पाहायला मिळणार का? आपण बघितलं होतं मगाशी आपण चर्चा चालली होती की 3 खेळाडू अलिबागमधले आहेत, त्यापैकी दोघांचं सांगून झालेलं होतं. तिसरा अक्षय पाटील मोन्या यावर्षी जरी लवकर पहिल्या फेरीत बाद झाला असला तरी 2 मॅन ऑफ द सिरीज ह्या मैदानामधील या स्पर्धेमधील त्याच्या नावावर आहेत आणि त्याला कोणत्याही रिफ्लेक्शनची गरज नाही किंवा कोणत्याही ह्याची आवश्यकता नाही आहे. त्याची सुद्धा नेहमी वर्णी अशा स्पंगांमध्ये लागते. तर महाशिवरात्री चषकासारख्या एक मोठ्या स्पर्धेमध्ये त्याच्या हाताला नक्कीच दुखापत झाली होती. दुखापत झाल्यानंतर नक्कीच त्याने स्वतःला सावरलं. दुखापतीतून येथे पुन्हा एकदा तो सावरला आणि मैदानावरती त्याची दहशत आपल्याला नक्कीच येथे पाहायला मिळते. पाहूया रेस्ट ऑफ महाराष्ट्र विरुद्ध रेस्ट ऑफ इंडिया या लढतीमध्ये अक्षय मोन्याची जादू सुद्धा येथे मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. ग्रीन सिग्नल येथे पेटलाय. फलंदाज येथे मात्र नॉट आउट. 1 धाव येथे मात्र या चेंडूवरती मिळेल. एकूण धावसंख्या पोहोचली आहे 17 धावा धावपलकावरती. थोडंसं येथे मात्र आपण पाहतोय मैदानावरती एक चिकी रन, रिस्की रन घेण्याचा निमिष पाटील आणि राजचा हा प्रयत्न होता. तो प्रयत्न येथे मात्र सफल होताना दिसतोय. हॅलो सौरभ, आपण त्या मॅचची चर्चा करूया ना जी 11 तारखेला होणार आहे, ज्यांची तुम्ही चर्चा आत्ताच करत होतात की केतन म्हात्रे असणार आहे रेस्ट ऑफ महाराष्ट्र टीममध्ये, ज्याची फलंदाजी प्रत्येक स्पर्धेमध्ये अव्वल दर्जाची राहिलेली आहे. गेल्या वर्षी सुद्धा या मैदानावर तो आला होता. आणि त्याचबरोबर करण अंबाला आणि जगत सरकार हे जे बॅटल असणार आहे ते फार इंटरेस्टिंग असणार आहे आणि याबद्दल तुमच्याकडून थोडंसं ऐकायला आवडेल आम्हाला.
केतन म्हात्रेचा आपण खेळ नेहमीच दर्जेदार आणि दर्शनीय नक्कीच पाहत असतो. त्यानंतर जगत सरकार ISPL मधील खऱ्या अर्थानं मालिकावीराचा मानकरी ठरलेला तो खेळाडू आहे, त्याला सुद्धा इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच टेनिस क्रिकेटमधील महारथी खेळाडू इथे मैदानावरती पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण हा रनआउटचा स्क्रीनवरती पाहतोय. पंचांनी इथे मात्र नॉट आऊट दिलाय. चला, पंचांचा निर्णय आलेला आहे, नॉट आऊट. खूप उशिरा का होईना परंतु पंचांनी निर्णय दिलेला आहे आपला, आणि तो निर्णय कशा पद्धतीने आहे हे स्क्रीनवर दाखवलेला आहे. कॅमेरामन आपलं काम अतिशय चांगल्या पद्धतीने झालं आहे, पण ते अजूनही चांगल्या पद्धतीने कसं होईल याची दक्षता घ्या आणि कमी वेळेत होईल याची दक्षता घ्या. आपण अतिशय चांगलं प्रक्षेपण आहे आपलं, परंतु ते कमीत वेळ त्यामध्ये वाया घालून देऊ नका. आपण बघतोय मैदानामध्ये 17 धावा लागलेल्या आहेत. चौथा चेंडू, अविनाश सुरती मॅन फ्रॉम राजपुरी मुरुड गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये पहिल्या 7 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अतिशय चांगली सुरुवात राज अरुण पाटील आणि निमिष पाटील यांची जोडीची झालेली आहे. आहा, लाजवाब स्ट्रोक्स, क्या बात है, बहुत बढ़िया स्ट्रोक्स. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पार. षटकार. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. धन्यवाद. राज पाटीलकडे पाहिलं ना की राज पाटीलचा चेंडू सीमारेषा बाहेर जाईल की नाही, परंतु त्याच्याकडे असलेला मनगटी ताकद, त्याच्याकडे असलेला क्रिकेटमधला खऱ्या अर्थानं तो बॅटिंग फ्लो अगदी सुंदर पाहायला मिळतोय. बॅटच्या अगदी मिडल ऑफ द बॅट कनेक्शन झालं, बॅटचा चांगला स्विंग येथे पाहायला मिळाला आणि लॉंग ऑफ मधून येथे मात्र एक सिक्सर येतोय. धावसंख्या पोहोचली धावफलकावरती 23 धावा, 23 रन्स. गोलंदाजावरती दबाव टाकलाय, गोलंदाजावरती मनोवैज्ञानिक दबाव वाढलाय. विकासदादा पॉवर प्लेच्या षटकामध्ये गोलंदाजाकडे अचूकता असणं गरजेचं आहे. ती अचूकता इथे मात्र अविनाश कडून थोडीशी हरवलेली पाहायला मिळते. आपण बघतोय सुनील ढोरे मामा, अतिशय चांगली मेहनत रोज आपण बघतोय. श्रीकांत म्हात्रे आणि सुनील ढोरे यांची खूप मेहनत या स्पर्धेमध्ये बघायला मिळालेली आहे. त्यांचं त्याबद्दल अभिनंदन सुद्धा करण्यात आलेलं आहे. अतिशय चांगली कामगिरी त्यांच्याकडून. अविनाश सुरती आपल्या षटकातील पुढचा चेंडू, राजने मात्र सर्वांची मनं जिंकलेली आहेत. क्या बात है, क्या बात है, बहुत बढ़िया. आणखी एक जबरदस्त स्ट्रोक्स. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू जातोय सीमारेषा पार, मैदानाला गुदगुल्या करत आलेला हा चौकार. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. धन्यवाद. रिप्ले मध्ये जर विकास आता पाहिलं ना, चेंडू खराब नव्हता, वाईड लाईन वरती यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, परंतु फलंदाजाने दाखवलेली खऱ्या अर्थानं स्किल येथे मैदानावरती या चौकाराने पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू षटकातील, शेवटच्या चेंडूवरती हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा खतरा समोर. काय घडणार, परंतु या चेंडूवरती तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवण्यात आलाय. बघूया काय घडणार, काय आता मैदानामध्ये. फक्त अपेक्षा आहे की लवकरात लवकर निर्णय लागावा. धावसंख्या बघतोय धावफलकावर 27, परंतु आता आवश्यकता होती ती ठरवून ठेवलेला शॉट. हा चेंडू बघ कसा होता सौरभ. हा चेंडू थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. जोरात मारणं गरजेचं होतं, परंतु प्री डिटरमाइंड शॉट म्हणतात ना, सिंगलसाठी ढकलण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा घेतली आणि चेंडू त्या ठिकाणी शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात गेला होता. तिथून क्षेत्ररक्षकाने चांगल्या पद्धतीने गोलंदाजाकडे फेकला. गोलंदाजाने थोड्याशा दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूलाच्या बेल्स उडवल्या, परंतु त्याच वेळेला निमिष मैदानात पोचलाय किंवा नाही पोचलेला आहे. नॉट आऊटचा निर्णय आलेला आहे, परंतु तरीसुद्धा आपण बघा थर्ड अंपायर आता अशा प्रकारच्या निर्णयांची अपेक्षा आहे tenniscricket.in कडून. अशा प्रकारचे लवकरात लवकर निर्णय येऊ दे. पारदर्शकता त्यामुळे वाढते. जेवढा वेळ जाईल ना तेवढी थोडीशी पारदर्शकता कमी कमी होत जाते. म्हणून जास्तीत जास्त लवकर निर्णय येणं अपेक्षित आहे. थोडंसं क्रिटिकल असेल नो डाऊट, परंतु जास्तीत जास्त लवकर यावं. अतिशय चांगली कामगिरी यावेळेला कॅमेरामॅनने केलेली आहे. बघता बघता दुसऱ्या षटकाची समाप्ती. नॉट आऊट आणि चॅलेंजर ओव्हर, तिसरं षटक चॅलेंज ओव्हर कोण टाकणार. किशोर नाईकच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. पंचांची जी ऍक्शन आहे ना अतिशय चांगल्या पद्धतीची आहे चॅलेंज ओव्हरची. कारण क्रिकेटमध्ये आपण पाहिलं ना, प्रत्येक गोष्टीसाठी एक ॲक्शन दिली जाते.
षटकार मारल्यानंतर दोन्ही हात उंच करायचे, नो बॉलला उजवा हात बाजूला करायचा, बाईटसाठी हात वरती करायचा, शॉर्ट रनसाठी शोल्डर वरती येते हात करायचा, अशा खूप साऱ्या डिसिजनसाठी आपण पाहतोय इशारे हे स्कोररपर्यंत पंच नक्की देत असतात आणि चॅलेंजिंग ओव्हरचा इशारा आपण पाहतोय. तर विनंती आहे MH04 GE 1569 ही फोर व्हीलर कार तसेच MH06 CD 9127 या फोर व्हीलर कार पार्किंगमध्ये आपण पार्किंग करायचे आहेत. टू व्हीलर पार्किंगमध्ये आपण पार्क केलेले आहेत. तर प्रेक्षकांना विनंती आहे तर त्या कृपया कार पार्किंगमध्ये त्या फोर व्हीलर पार्क करायच्या आहेत. किशोर नाईकच्या पहिल्या चेंडूवरती निमिषने ठोकलाय, चेंडू आउट ऑफ द पार्क येतोय फुल टू पहिला चेंडू होता, चॅलेंजिंग ओव्हरचा पहिला चेंडू, थोडासा शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला निमंत्रण मिळालं, लगेच त्याने त्याचा स्वीकार केला, चेंडूला पुल केलं सक्सेसफुली डीप स्क्वेअर लेग रिजनमध्ये 6 धावांसाठी एक जबरदस्त असा स्ट्रोक षटकारासाठी. या 6 धावांची धावसंख्या आलेली 33 आणि प्लस पॉईंट काय चॅलेंज ओव्हर आहे. 5 चेंडूंचा खेळ त्याला अजून खेळायचा आणि 4 धावा जमवायच्या आहेत. पुढचा चेंडू, वाह, बॅक टू बॅक, इट्स अ कन्झ्युकेटिव्ह स्ट्रोक्स, डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आणखी एक दर्जेदार षटकार. धन्यवाद. लेफ्ट हँडर बॅटर बद्दल पहिल्या दिवशी सुद्धा चर्चा केली होती विकास दादा. जितके लेफ्ट हँडर बॅटर आहेत ना क्रिकेट इतिहासामध्ये तितके लेफ्ट हँडर फलंदाज डेंजरस आहेत. पण महत्वाचं काय माहित आहे, हा तिसरा फलंदाज आहे ज्याने चॅलेंज ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवरच चॅलेंज पार केलेलं आहे. अगोदर 2 चॅलेंज पूर्ण केली होती. अजिंक्य वैती होता पहिला आणि दुसरा नंतर थोड्या वेळात सांगतो आम्ही, आमचे गुणलेखक धरणे गुरुजी थोड्या वेळात सांगतील ते तो दुसरा फलंदाज कोण होता. परंतु हा तिसरा फलंदाज निमिष पाटील ठरतोय. नवखार गावचा हा सुपुत्र आज मात्र चांगली फलंदाजी करतोय लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघासाठी, अजित दादांच्या संघासाठी. अजित पाटील, अजित म्हात्रे या ठिकाणी बसलेले आहेत आणि आपल्या संघाच्या कामगिरीवर खुश आहेत. त्यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांची फील्ड आलेली आहे सुद्धा त्या ठिकाणी. अनिल पाटील, शंकर शेठ, अतुल कोंडे यांची जोडी मैदानात आहे. चंद्रशेखर भोईर आणि त्यांचे साथीदार आणखी आहेत त्या मैदानामध्ये. सुरेश दादा म्हात्रे, चांगला चेंडू, चांगली फलंदाजी करत होता. अचानक रिव्हर्स स्वीपचा मोह आवरता आलेला नाहीये. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगत होते विकास दादा. कधी कधी आपण पाहतोय सरळ बॅटने धावा येत असताना फलंदाज कधी कधी अगदी वेगळे स्ट्रोक खेळण्याच्या नादामध्ये कधी कधी आपली विकेट गमवत असतात. मॅच मधलं खऱ्या अर्थानं मोमेंटम थोडंसं शिफ्ट करण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतात. किशोरने येथे मात्र या चेंडूवरती फलंदाज निमिषला येथे बीट केलंय. 39 धावा धावफलकावरती आहेत. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. चांगला चेंडू, बॅक टू द बॉलर, सुरेख येथे मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये आपण पाहतोय येथे चेंडूला अडवलंय, पायाचा नक्कीच येथे आधार घेतलाय. चेंडू येथे मात्र डॉट येतोय. 2 चेंडू डॉट आलेत विकास दादा. चांगलं कमबॅक केले किशोरनी. पहिल्या 2 चेंडूंवर 2 षटकार आल्यानंतर थोडासा दबाव निर्माण झाला होता त्याच्यावर, परंतु लगेचच चांगले 2 चेंडू डॉट टाकले आणि स्वतःला सुद्धा कमबॅक केलंय, स्वतःच्या संघाला सुद्धा कमबॅक केले. त्याला माहिती आहे चॅलेंज आपण ज्या चॅलेंज ओव्हरमधलं आपलं निघून गेलेलं आहे, परंतु तरीसुद्धा जर अजून कमी धावा दिल्या तर मात्र आपल्या संघाला थोडी अडचण येणार नाही आहे. अतिशय चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने फ्लिक केलंय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात त्या ठिकाणी फील्ड केलंय. क्षेत्ररक्षण सौरभ गवानकर, आवाज गावाला लाभलेला एक चांगला बॅटर आपण बघतोय मैदानात. 360 डिग्री आपल्या अलिबाग तालुक्यामधील जो दुसरा पट्टा आहे ना चोंडीच्या पलीकडचा, त्यामधील एक बेस्ट बॅटर म्हणून ज्याची गणना केली जाते असा सौरभ गवानकर आपण बघतोय मैदानामध्ये. एक धावेनंतर धावसंख्या झालेली ती 40 धावा, 40 रन्स ऑन द स्कोर बुक विदाऊट लॉस. चांगली सुरुवात लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघाची या 2 बॅटरनी केलेली आहे. दोघांनी सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे. राज पाटील 2 षटकार एका चौकारांशी खेळतोय 17 धावांवर. त्याच पद्धतीने निमिष सुद्धा 11 चेंडूत 22 धावांची खेळी करतोय. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळते. चला जरा मॅच फास्ट खेळा, कारण कालच्या काही दिवसांमध्ये नक्कीच एव्हा ना मॅच संपायची, थोडंसं स्पीडअपने खेळा.
यापेक्षा चेंडूवरती फ्लिक जरूर खेळलाय, मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव मात्र या चेंडूवरती मिळेल. चॅलेंज येते मात्र नक्कीच 10 धावांचं कंप्लीट केले. 13 धावा एकूण खर्च केल्या. 5 धावांचं अतिरिक्त स्वरूपात येते बोनस मिळेल. एकूण धावसंख्या झालेली आहे ती 46 धावा. याच दरम्यान आपण बघतोय ड्रिंक्स ट्रॉली मैदानात येते. आपण बघतोय या ठिकाणी आमदार साहेबांचे चालक मंगेश घाणेकर, त्यांच्यासोबत मानसी वहिनींचे आपण बघतो PA ऋषी, आणि त्याचप्रमाणे या मंडळाचे अतिशय महत्वाचे आधारस्तंभ श्रीकांत म्हात्रे यांचं या मैदानात आगमन झाले ड्रिंक्स ट्रॉली घेऊन. हॅलो चेक. यानंतरचा होणारा सामना दोनही संघाने एक सामना जो हारलेला आहे ते संघ अर्थातच समा वॉरियर्स लोणारे विरुद्ध 7 स्टार थळ. या दोनही टीम्सने इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचं आहे. समा वॉरियर्स लोणारे 7 स्टार थळ. प्रीमियर लीग वीर दमदार आमदार गाजतय प्रीमियर लीग. मैदानामध्ये आपण स्क्रीनवर बघू शकतो रायगडचा वसीम अक्रम म्हणून ज्याची गणना केली जाते शाबीरभाई कुरेशी, त्याचप्रमाणे परहूरपाडा ग्रामपंचायतचे सरपंच प्रफुल्ल पाटील आणि या स्पर्धेचे सर्व ज्यांनी संपूर्ण या उत्कृष्ट नियोजनबद्ध आखणी केलेली आहे मैदानाची, या स्पर्धेची, असे अंकुशजी पाटील यांचं मैदानात आपण बघतोय. स्क्रीनवर आपलं दर्शन घडते आणि शाबीरभाई कुरेशींचा संघ आज खेळणार आहे. आज या सुपर 16 मध्ये त्यांचा सामन्यामध्ये सुद्धा त्यांचं दर्शन होणार आहे. अप्रतिम असं आज अंकुश दादा सुद्धा आज पाठीराखे म्हणून आलेले आहेत 7 स्टार संघाचे. बघूया काय घडणार आहे. चला अगदी विकास दादा, ही माहिती तुम्ही दिली त्याबरोबरीने हे मैदान कशा पद्धतीने बनवलं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे ना. मला असं वाटतं 40 ते 50 मातीच्या आयवा या मैदानावर ओतले गेले आणि त्यानंतर हे सुसज्ज असं मैदान बनवलंय. म्हणजे या वर्षीचा आपण विचार करतोय. आपण विकास दादा थर्ड प्रीमियर लीग पाहिली होती या मैदानावर. त्यावेळेला या मैदानाचा जी भौगोलिक परिस्थिती किंवा ती सुंदरता आणि आताचं हे मैदान यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, यात तळ मात्र शंका नाहीये. नो डाऊट. कारण आणि ह्याचं सर्व संपूर्ण श्रेय आदितीताई दळवी नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही जी संघ काम करतो ना MD ग्रुप, त्यांना द्यावं लागेल. अतिशय कठोर मेहनत घेत आहेत, अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन आयोजन करतायत, यामध्ये अप्रतिम. आणि यावर सर्वांचा वरदहस्त म्हणजे दमदार आमदार आमचे महेंद्र शेठ. उत्तरार्धाच्या खेळाला सुरुवात केली, वेलकम केलेलं आहे. शॉट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू विरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. अफलातून दर्जेदार षटकार. पाटील थांबायचं नाव घेत नाहीये. विकास दादा आपण पाहतोय मुरुड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतोय मालिकावीराचा मानकरी ठरलेला हा खेळाडू पुन्हा एकदा आपली सिद्धता येथे वीर दमदार आमदार प्रीमियर लीग मध्ये येथे दाखवताना पाहायला मिळतोय. परंतु तुम्ही अशा पद्धतीची शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू एवढे टाकू शकत नाहीत. शॉर्ट ऑफ बॉल होता, पुरेपूर वेळ होता राजकडे आणि राजने तो भिरकावून दिला होता. उत्तरार्ध म्हणजे पहिला जो ड्रिंक्स ब्रेक होतो ना तो पूर्वार्ध, आणि हा उत्तरार्ध म्हणजे ड्रिंक्स ब्रेक नंतरचा खेळ 2 षटकांचा तो उत्तरार्ध आहे. सामन्याचे सेकंड इनिंग चालू होईल तो खरा उत्तरार्ध असतो, परंतु सेकंड इनिंगच्या अगोदर ड्रिंक्स ब्रेक नंतरचा उत्तरार्ध चालू झालेला आहे. आणि पहिल्या चेंडूवर षटकार मारून त्याचं स्वागत केलेलं आहे कृतार्थ चौवरकरचं. अफलातून शॉट होता. राजच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार. धावसंख्या 52. राजकडे आपण पाहिलं तर मैदानावरती चौफेर फटकेबाजी करण्याची क्षमता आहे. मुरुडचा फरदीन काझी का म्हटलं जातं ना, ते त्याचं एक उत्तम उदाहरण मागील मॅच मध्ये सुद्धा दिलं होतं, या मॅच मध्ये सुद्धा देताना आपण मैदानावरती पाहतोय. कृतार्थला येथे मात्र आपल्या स्टॉक डिलिव्हरी मधला एखादा चांगला चेंडू टाकावा लागणार आहे. या समोरच्या दिशेने खेळलेला फटका लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे तोपर्यंत एक सिंगल धाव धावपलकावरती मिळेल. आणि षटकार आल्यानंतर विकास दादा सिंगल धाव येणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आणि छोटी उंची असली ना की चेंडूवर बरोबर लक्ष जाते फलंदाजाचं. अप्रतिम लाजवाब अशी फलंदाजी त्याच्याकडून बघायला मिळालेली आहे. धावसंख्या झाली 53. 4थं षटक चालू आहे. लक्ष्मी रिसॉर्ट लोणारे संघ सुस्थितीत आहे, परंतु येणाऱ्या 8 चेंडूंमध्ये त्यांना चांगली कामगिरी करावी लागेल. तर त्यांच्या अपोजिट गोलंदाजी करणारा जो संघ आहे ना साखर संघ, त्यांच्या गोलंदाजांना थोडंसं
वेग कमी करावा लागेल धावांचा. चांगला चेंडू होता, चांगला कमबॅक करतोय कृतार्थ. ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू पुश केलाय, चेंडू जातो मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. डीप मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षण करत होते विराज जुईकर. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत सहजरित्या एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. 54 धावा. मागील दोन्ही चेंडू आपण पाहिले ना कृतार्थचे. पहिला चेंडू कधी कधी आपण पाहतोय आपले शोल्डर एकदम मोकळे झालेले नसतात, मैदानाचा आणि खेळपट्टीचा अंदाज व्यवस्थितरित्या आलेला नसतो, त्यावेळेला अशा प्रकारचे लूट चेंडू येथे पडत असतात. ओके, पुढील चेंडू. यावेळेला बिहाइंड द विकेट खेळण्याचा प्रयत्न, लॉंग लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, चांगला झेल पकडलाय फलंदाज राज पाटील. बॅक टू द पॅव्हलियन, पहिला हादरा बसतोय. खऱ्या अर्थानं वीर दमदार आमदार प्रीमियर लीग महेंद्र शेठ दळवी, खऱ्या अर्थानं मागील दोन्ही पर्व सुद्धा ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिले आणि सध्याचं हे तिसरं पर्व सुद्धा आपण पाहतोय. अगदी दमदार आयोजन, दमदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय जबरदस्त असं नियोजन, आयोजन, अतिशय चांगली स्पर्धा बघायला मिळालेली आहे. अप्रतिम दर्जाची ही स्पर्धा आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघत असतो तशा लेवलची ही मैदान आपल्याला बघायला मिळते. अतिशय उत्कृष्ट असे स्टँड, त्यावर दिलेली नावं, यावर्षी निवडून आलेले जे सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती, असे नावांचे आपण बघतो यादी मैदानामध्ये स्टँड लावलेले आहेत. विकास दादा, यशवंत नाखवा यांच्याकडून लगातार 2 विकेट्स घेतल्या तर 2000 रुपयाचं बक्षीस असणार आहे या गोलंदाजासाठी. प्रेक्षकांसाठी सूचना आहे, MH06 3005 ही थार व्हाईट कलरची गाडी आहे, ती कृपया रस्त्याच्या मध्ये पार्क केलेली आहे, त्यामुळे अडथळा निर्माण होतोय. ज्या प्रेक्षकाची जी थार आहे त्यांनी कृपया कार पार्किंगमध्ये थार लावायची आहे. या चेंडूवरती इनसाइड आउट खेळलेला फटका. प्रशांत जायनाक्वा मिस्टर 360 का म्हटलं जातं ना, तो पहिल्याच चेंडूवरती डीप एक्स्ट्रा कव्हर मधून येतोय. सुपर फास्ट चौकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ, आमदार महेंद्र दळवी शेठ. वीरनाथ बादशाह बोटे प्रीमियर लीग भरले परफेक्ट. प्रशांत जायनाक्वा एक उत्कृष्ट खेळाडू आहे आणि तो पॉवर प्लेमध्ये खेळणारा सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. परंतु त्याच्या वाटणीला आपण दोन्ही मॅचमध्ये बघितलं ना, पॉवर प्ले समाप्त झालं राहिलं, परंतु तरीसुद्धा त्याने आपली बॅटची गुणवत्ता सिद्ध करून दिलेली आहे. मागच्या मॅचमध्ये मॅच विनिंग बॅटिंग त्याने दाखवून करून आणि याही वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने सुरुवात केलेली आहे. पहिल्या चेंडूचा सामना केला आणि चौकार. क्या बात आहे. आउट ऑफ द ऑफ स्टंप चेंडू. पंचांकडे रिव्ह्यूची दाद मागली, पंचांनी वाईट बॉल घोषित केलेला आहे आणि पंचांकडे रिव्ह्यूची मागणी केलेली आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाने. डिसिजन गोईंग टू द थर्ड अंपायर. हायकोर्टामध्ये निर्णय लागणार आहे आणि हायकोर्टाला विनंती आहे की जास्त वेळ केस ताटकळत ठेवू नका, लवकर निकाल द्या. कारण विकास दादा, आपण पाहतोय की टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा नवीन नवीन प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण यापूर्वी आपण पाहतोय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वाईड नो बॉलसाठी रिव्ह्यू नसतो, फक्त तुम्हाला नक्कीच LBW साठी कॉट बिहाइंड द विकेट साठी रिव्ह्यू असतो. परंतु IPL मध्ये आपण पाहतोय, IPL मध्ये तुम्हाला दरवर्षी काहीतरी नवीन नवीन प्रयोग पाहायला मिळत आहेत आणि तेच प्रयोग आपण टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा वापरताना अनेक स्पर्धांमध्ये पाहायला मिळत आहेत. बरोबर आहे. आणि ह्या स्पर्धेत सुद्धा अजून ही स्पर्धा पुढे जसजशी ढकलत जाईल ना, पुढच्या वर्षी किंवा आणखी पुढच्या वर्षी जेव्हा बघूया कधी होतील तेव्हा, परंतु आणखी काही वेगळे निर्णय येण्याची शक्यता यामध्ये येऊ शकते. आणखी वेगवेगळे तुम्हाला इथे तांत्रिक दिसतील. आपण बघूया, पंचांचा निर्णय आलेला आहे तर फेअर डिलिव्हरी आहे. या ठिकाणी आपण बघतोय कॅमेरामन आहेत त्या ठिकाणी, मंथन त्याचे वडील आहेत, समा वॉरियर्स यांच्या सुद्धा मालकीन दिसत आहेत तिथे वहिनी. आणि रिव्ह्यू यावेळेला आपण सक्सेसफुल होताना बघतोय. बघता बघता या षटकाची, 4थ्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 58 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. याच्या नंतरचा सामना जे संघ पहिल्या फेरीमध्ये हारलेले 7 स्टार्स विरुद्ध समा वॉरियर्स, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी तयार राहायचं आहे. मध्यांतराला आपल्या नाणेफेक होईल.
या ठिकाणी त्या ठिकाणी घोषणा केली जाईल, कोणाच्या हस्ते नाणेफेक केली जाईल. 5वं अंतिम षटक येणार आहे. 58 धावा धावफलकावर लागलेले आहेत. हे षटक कृतार्थ चवरकरने खरोखर चांगलं हाताळलेलं आहे. पहिल्या चेंडूवर षटकार गेल्यानंतर त्याने नंतरच्या 5 चेंडूंवर फक्त 6 धावा खर्च केल्या. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज गहिनीनाथ कटोरे 40+6 हा खेळाडू, 45+6 हा खेळाडू पहिल्या पर्वाचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलेला होता. असा हा गोलंदाज गोलंदाजीसाठी येतोय. वय किती होऊ द्या मॅटर करत नाही आहे. त्यांनी गोलंदाजीची आपली धुरा आहे ती त्याच पद्धतीने हाताळलेली आहे. पहिला चेंडू क्या बात आहे. टप्पा पडल्यानंतर डावखुऱ्या फलंदाजाला आणखी बाहेर निघतो चेंडू. नॅचरल ऑफ ब्रेक, परंतु डावखुऱ्या फलंदाजासाठीचा हा लेग ब्रेक होता. निर्धाव चेंडूची सांगता होते. गैनिकनाथ कटोरेकडे पाहतोय की लेफ्ट हँडर बॅटर आल्यानंतर ऑफ कटर टाकायचा, उजव्या हाताचा फलंदाज आल्यानंतर लेग कटर टाकायचा. कारण गैनिकनाथकडे स्टॉक चेंडू खूप आहेत. यावेळी चला चेंडूवरती चांगला खोदून मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये तैनात. निमिष पाटीलचा इथे मात्र खात्मा केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक विराज जुईकरने पकडलाय झेल फलंदाज निमिष पाटीलचा. संपलाय खेळ. प्रीमियर लीग भरली परफेक्ट, प्रीमियर लीग भरली परफेक्ट. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलगे. 3 वर्ष दमदार प्रवास असा सुरू आहे सलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. ला जवाब झेल. दोन्ही झेल क्षेत्ररक्षकांना कौतुक करावं लागेल. कारण पहिला झेल पकडला होता ना तो अप्रतिम पकडला होता सौरभ गव्हाणकर याने. आता विराज जुईकर याने सुद्धा तशाच पद्धतीचा झेल पकडलेला आहे. ला जवाब अफलातून क्षेत्ररक्षण. ज्या वेळेला तुमची गोलंदाजी फलंदाजी जेव्हा वेगळी होत नसते ना त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण गरजेचं आहे चांगलं होणं. आपण बघतो स्क्रीनवर गौरव बामजी त्या ठिकाणी दिसत आहेत. त्याचा संघसुद्धा सुपर 16 मध्ये खेळताना दिसणार आहे आपल्याला. न्यू बॅटर मैदानावरती प्रिन्स बोकाडे येथे मैदानावरती आलाय. मागील मॅचचा खऱ्या अर्थानं टर्निंग मुवमेंटवरती ज्याच्या बॅटमधून उलट्या हाताने एक 6 आला होता ना तोच फलंदाज येथे मात्र मैदानावरती आलाय. पाहूया उर्वरित 4 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. अद्यापपर्यंत या षटकातील 2 चेंडूवरती एकही धाव आलेली नाहीये. 58 धावांवरती गाडी थोडीशी येथे मात्र थांबलेली आहे. परंतु प्रिन्सकडे असलेला मागे या वर्षामधला खेळ, या वर्षी त्याच्या बॅटमधून सुद्धा धावा येतात गोलंदाजी करत असताना सुद्धा. समोरच्या दिशेने वा भाई वा गैनीनाथ कटोरेने येथे मात्र कॉटन बॉलच्या रूपाने पकडलाय झेल फलंदाज प्रिन्स बोकाडेचा. संपलाय खेळ. वर बघू शकतो ज्या ठिकाणी समोर स्टँड आहे माननीय सौ जुईलीताई दळवी जुईकर स्टँड त्यांच्याच नावाने खुललेला आहे. सन्माननीय दमदार आमदार साहेबांच्या कन्या या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत त्यांच्या 2 सुकन्या आणि स्वतः विशालजी जुईकर उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत या ठिकाणी मैदानामध्ये आपण बघतोय. आणि गैनीनाथ कटोरेच्या गोलंदाजीचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर डॉट, नंतरच्या लागोपाठच्या 2 चेंडूंवर डॉट डिलिव्हरी गेल्या होत्या. ह्या दुसऱ्या विकेटचं आपण विश्लेषण नक्कीच करणार आहोत कारण चेंडू ऑप्टमच्या बाहेर टाकला होता. प्रिन्सने त्या चेंडूपर्यंत व्यवस्थितरित्या पोहोचला, जोरकस मारण्याचा प्रयत्न केला परंतु सेफ हँड्स गैनीनाथ कटोरेचे आणि बाद. आता 2 विकेट चेंडूंवर 2 विकेट्स प्राप्त केल्यानंतर गैनीनाथ इज ऑन अ हॅट्रिक. नवीन बॅटर मैदानात येतोय संघाचा तारणहार कर्णधार रोशन पाटील. लक्ष्मी रिसॉर्ट संघाचा कर्णधार, त्याच्यावर जबाबदारी आहे 3 चेंडूंवर कमीत कमी 2 मोठे स्ट्रोक्स येणं गरजेचं आहे. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक बॉल वरती मात्र रोशन पाटीलला इथे मात्र फसवलंय, चकवलंय, गंडवलंय. चेंडू येथे मात्र येतोय डॉट. या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव गैनीनाथ कटोरेने खर्च केलेला नाहीये. मॅच मध्ये मोमेंटम शिफ्ट करणारे हे षटक गैनीनाथ कटोरे येथे मात्र गोलंदाजीतून दाखवत असताना 2 चेंडू शिल्लक. रोशनने ठोकलाय, चेंडू जातोय डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, सीमारेषा बाहेर. षटकार. इथे आले ते गेले पण होणार नाही असं नियोजन. होणार नाही असं नियोजन, होणार नाही असं नियोजन. अलिबाग तालुका रायगड
रायगड जिल्ह्यामध्ये तुम्हीच ठरलेत नंबर 1. अप्रतिम. अगोदरचा चेंडू डॉट गेल्यानंतर सुद्धा संघाचा दबाव जो आला होता ना, धावा होत नव्हत्या. या शेवटच्या षटकात 4 चेंडू तब्बल निर्धाव गेले होते. असं वाटत होतं या स्पर्धेतील दुसरी हॅट्रिक मेडन ओव्हर होते की काय. याच वेळेला आलेला हा षटकार. हा लागोपाठचा दुसरा मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू दीर्घकाळ हवेत. मयूर पाटील येतोय चेंडू खाली आणि पकडतोय उत्कृष्ट झेल आणि या ठिकाणी समाप्त होतोय या इनिंगचा खेळ. तुम्हीच ठरलेत नंबर 1, तुम्हीच ठरलेत नंबर 1. लोणारीच्या ग्राउंडवर खेळाडू लावतील लाग. लोणारेच्या ग्राउंडवरी खेळाडू लावतील आग. शेवटचा चेंडू होता. अगोदरच्या चेंडूवर षटकार ठोकला गेला. नंतरचा चेंडू थोडासा फ्लायटेड डिलिव्हरी टाकली होती. जोरकस मारण्याचा प्रयत्न केला, टायमिंग अचूक झालेलं नाही आहे आणि बघता बघता चेंडू हवेत गेला आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा गैनीनाथ कटोरेने आपल्या संघासाठी एक उपयुक्त अशी विकेट्स प्राप्त केली. काय त्याचं पृथक्करण आहे बघा. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि फक्त एका षटकाराच्या सहाय्याने त्याने 6 धावा खर्च केलेल्या आहेत आणि 3 विकेट सफलता सुद्धा प्राप्त केलेल्या आहेत. मॅचला टर्न करणारं हे त्याचं षटक ठरलेलं आहे. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे 64 धावा. 65 धावांचं लक्ष आहे. कॉमेंट्रीमध्ये बदल होईल. जयेशजी भोसले आणि त्यांच्या जोडीला किशोर कोकरे यांची जोडी आपण मैदानात बघणार आहोत. तोपर्यंत चला कपिल ठाकूर यांच्याकडे नाणेफेक करण्यासाठी. येस, डेफिनेटली आपण जाऊयात मैदानाच्या समोर, या मुख्य मंचाच्या समोर जिथे टॉस होणार आहे. अर्थातच अरुण भगत, अर्थातच मी विनंती करतोय रामराज विभाग शिवसेने नेते यांना मी विनंती करतोय टॉस करण्यासाठी मुख्य मंचाच्या समोर जे प्रेझेंटेशन बॉक्स आहे तिथे जाणार आहोत आपण, जिथे टॉस होणार आहे. 2 संघादरम्यान समा वॉरियर्स लोणारे विरुद्ध 7 स्टार थळ या 2 संघादरम्यान टॉस होणार आहे. जबरदस्त माहोल बनलेला आहे. संध्याकाळचं सत्र आहे आणि आज फार मजा येणार आहे. कारण एका बाजूला अर्थातच अरुण भगत रामराज विभाग शिवसेनेचे जबरदस्त काम करत असताना आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून नेहमी त्यांची ओळख राहिलेली असे अरुणजी भगत, त्यांना मी विनंती करतोय. हॅलो, दोनही संघ ज्यांनी एक सामना पराभूत झालेले आहेत. अस्तित्वाची लढाई या स्पर्धेतील आणि फार महत्त्वाचा सामना असणार आहे हा. एका बाजूला संघमालक मानसीताई दळवी, दुसऱ्या बाजूला संघमालक संजयजी खरत यांचा हा संघ. अर्थातच 7 स्टार थळ विरुद्ध समा वॉरियर्स असा सामना आहे. सन्माननीय अरुणजी भगत आपल्यासोबत आहेत. हा महत्त्वाचा सामना आहे. tenniscricket.in माध्यमातून आपण वीर दमदार आमदार प्रीमियर लीगचा हा थरार पाहतोय. लुझर वर्सेस लुझर. प्रत्येक संघाच्या ठिकाणी विजयाच्या प्रयत्नामध्ये येतोय, कोणाला तरी पराभव मिळतोय आणि हे 2 संघ एकमेकांचा पराभव आता विजयामध्ये बदलित करण्याचा प्रयत्न करू शकतात. आणि मी सरांना विनंती करतोय टॉस करायचा आहे. कॉल कोण करतोय? येस, समा वॉरियर्स कॉल करतोय. हेड्स कॉल आहे, टेल्स पडलाय. सो डेफिनेटली टॉस जिंकलेला आहे तो अर्थातच 7 स्टार. सुमेध, काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करू. सामना पहिल्या सत्रामध्ये 2-3 ओव्हरमध्ये खूप चांगला चालला होता आणि त्यानंतर अटॅक झाला 4थ्या ओव्हरमध्ये आणि त्यानंतर संघ थोडासा फसताना पाहायला मिळाला. सो त्या चुका सुधारत असताना किती धावांवर प्रतिस्पर्धी संघाला रोखण्याचा तुम्ही प्रयत्न कराल? मागच्या सामन्यात ज्या चुका झाल्या, जरा बॉलिंगमध्ये झाल्या, फिल्डिंगमध्ये, बॅटिंगमध्ये पण थोड्या चुका झाल्या, रन चेसेबल होत्या, त्या चुका आता सुधारू आणि डिवायडेड आहे आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. यश, तुमच्याच टीममधील प्लेयर असताना सुमित तुझ्या अगेन्स्ट आहे, बरोबर खूप क्रिकेट तुम्ही खेळलेला, सो त्याच्याकडे तुझ्यासाठी स्ट्रॅटेजी क्लिअर असणार आहे, पण तुम्ही सुद्धा मनामध्ये त्या स्ट्रॅटेजी बनवल्या असणार. काय सांगशील, पहिल्या सत्रामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल?
धावा म्हणजे मी 60-70 प्लस जायचा प्रयत्न करू 100%. जरा गेल्या मॅचला फिल्डिंगमध्ये जरासं कमी पडलो, या टायमाला 100% द्यायचा प्रयत्न करू. एकंदरीत हा सामना पाहता तुझ्यासाठी किती महत्त्वाचा असणार आहे, कारण इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर तू ॲज अ कॅप्टन म्हणून आहेस, त्यामुळे किती महत्त्वाचा असणार आहे हा सामना तुझ्यासाठी? नाही, खूप महत्त्वाचा आहे सामना माझ्यासाठी. जिंकणंच आहे, विन करणंच आहे. थँक्यू सो मच. डू ऑर डायची लढाई आणि त्या सामन्यामध्ये टॉस जिंकलेला आहे तो 7 स्टार थळ या संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही कुठेही जाऊ नका. ही मॅच जी विनर वर्सेस विनर चालू आहे त्या सामन्यामध्ये कोण जिंकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे. थँक्यू सो मच अरुण सर, तुम्ही इथे आलात. सो स्टे ट्यून विथ अस. ओव्हर टू यू कमेंट्री बॉक्स. 65 धावसंख्येचा पाठलाग आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. पहिला बॉल या सेकंड इनिंगला होती सुरुवात. रन चेस 65 रनचं टार्गेट. पहिला बॉल गोलंदाजी मार्कमध्ये प्रिन्स दाखल झालाय. पहिला बॉल फुललेंचा इथून पाहायला मिळाला होता. हाफ बॉलीवरती घेतला, ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक मिडॉन मध्ये राज भेगाने आलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येईल का? सिंगल इथून येत असताना पाहायला मिळाली आहे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये फहाद कलबसकर आणि त्याच्या साथीला एका बाजूला सौरभ गव्हाणकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. 65 धावसंख्येचा पाठलाग चालू आहे. सेकंड इनिंग मध्ये लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघाचे आघाडीचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. जिथे मात्र आपण पाहतो आहोत जिथे फ्लड लाईट्स ऑन होत असताना पाहायला मिळतात. जगा इतकं की आयुष्य कमी पडेल, असा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळेल तर नशिबाचा खेळ आहे, परंतु प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणं भाग पडेल. परमेश्वराला देणं भाग पडेल. पहिला चेंडू नुकताच संपला, सिंगल आली आहे. फहाद आडव्या बॅटने ऑन साईडला इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पुल केला होता. क्रीजचा वापर चांगला केला. हँड आणि कॉर्डिनेशन पाहताच बनलाय. 2 धावा पहिल्या 2 चेंडू मध्ये आल्यात. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये जिथे उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात झाली. 65च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सौरभ आणि फची जोडी मैदानाच्या आतमध्ये तर प्रिन्स बोकाडे अगदी वेगानं सुटलेला पाहायला मिळालाय. अगदी त्याच्याकडे वेग इतका आहे तो वाऱ्यालाही देखील मैदानाच्या आतमध्ये कमी पाडेल. लाईन अशी आहे की मैदानाच्या आतमध्ये तो विकेट्सला थेट भेद पाडेल. अशी धारदार गोलंदाजी प्रिन्स बोकाडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. यावेळेसचा बॉल देखील जबरदस्त अचूक टप्प्यावरती आणि वेगवान हा बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव स्वरूपाचा इथे असताना पाहायला मिळाला आहे. फ्रंट लाईन गोलंदाज, आघाडीचा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाचा हा चेंडू पाहायला मिळाला आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. सुरुवात चांगली झालेली पाहायला मिळाली आहे. खरं तर प्रिन्स मागील मॅचचा हिरो आहे आणि त्यामुळे त्याला ती सूर इथे गवसलाय असंच म्हणावं लागेल. पुढचा बॉल यावेळेला लोअर फुल होता. गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल आली आहे. वेगाने वेगाने रन्स इथून येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्यात येते. मनोवैज्ञानिक दबाव प्रतिस्पर्ध्यावरती टाकण्यासाठी या गोष्टी फारशा महत्वाच्या आहेत. अगदी प्रेशर क्रिएट करण्यात येतं. इथूनही सिंगल आले. पावरप्लेच्या षटकामध्ये अद्याप 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धावलक्यावरती आहेत. साखर संघ या लक्ष्याचा पाठलाग करतोय. येस, धावा बनवायचे असतील तर पहिलं षटक जे मात्र पॉवर प्लेचे त्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं आहे. आणि अशा वेळेला प्रिन्स बोकाडे सुसाट सुटलाय. तो धावा खर्च करायला तयार नाहीये. यावेळेसचा बॉल पाडल स्वीप करायचं होतं आणि अशा वेळेला बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. लेग स्टिकचा डोक्यावरून हा बॉल वेगानं थेट विकेट किपरचा वेध घेत असताना पाहायला मिळाला. हा महत्वपूर्ण आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. फहाद कलबसकर अनबीटन आहे आणि संस्मरणीय इनिंग त्याने साकारल्यात. गतवर्षी मुरुड चॅम्पियन लीग मध्ये त्याचा दमदार प्रदर्शन आपण पाहिलं होतं आणि गतवर्षी या स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार देखील त्याने मिळवलाय आणि त्याच कारणास्तव या मैदानानेही त्याला भरभरून दिलेलं आहे. आज ते प्रदर्शन पाहायला मिळेल का? 4ला जिथे 4 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावलकावर. आडवा पाटणे ऑन साईडला बैठक. हा असा फलंदाज आहे आपण मारलेला फटका बसून पाहतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मॅग्निफिसंट, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्ट्रोक. षटकार. असाच आमदार हवा मला, असाच आमदार हवा, असाच आमदार हवा, महेंद्र शेठच आमदार हवा. काय फटका एक्झिक्यूट केला. बसला आणि तदनंतर बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा ताकदीचा फटका पाहायला मिळाला. ग्रेट प्लेअर फक्त चान्स मिळण्याची वाट बघत नाही तर चान्सला इतिहासमध्ये कन्वर्ट करतात. सध्याच्या घडीला इतिहास घडवण्यासाठी फत मैदानाच्या आतमध्ये आला आणि तो चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. यावेळेसचा बॉल पुढ्यात होता. हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न जिथे फिल्डर बॉलवरती असताना पाहायला मिळाले. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या बॉलवरती फक्त सिंगल मिळेल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळाला जिथे
धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते तब्बल 10 या अंकावरती. प्रिन्स 11 या अंकावरती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. पहिल्या षटकाचा P1 पॉवर प्लेच्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टामध्ये आला. पहिल्या 4 बॉलमध्ये धावा आल्या नव्हत्या. अशा वेळेला फळद्याच्या बॅटमधून काय फटका आला होता. बॅकवर्ड स्क्वेअर रेगला षटकार आला आणि त्यानंतर शेवटच्या बॉलवरती सिंगल घेतले. षटक क्रमांक 2 मध्ये जास्तीचे बॉल स्वतःला फेस करायचे आणि गोलंदाजांचा फेस खरं तर षटक क्रमांक 2 मध्ये काढायचा आहे. हा फळद कलबसकरचा मैदानाच्या आतमध्ये मनसुबा राहिलाय. परंतु षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करत असताना कसा खेळ पाहायला मिळेल हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. जय सर, होय, निश्चितच तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहे. खरं तर आदरणीय विशालजी जुईकर यांना आपण स्क्रीनवरती पाहत होतात. या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोष्ट आणखीन एक निदर्शनास ही आली ना की कंपॅरिझन आपण पाहिला ना मागील पूर्वार्धाचा खेळाचा, तर 10 बनले होते. या षटकामध्ये 11 आल्यात. एक पाऊल पुढे टाकलंय आणि नेहमी एक पाऊल पुढे राहणारा खेळाडू आहे फहाद कलबसकर. ज्याच्या नाव पुढे कर आहे ना त्याच्या नाव पुढे धावा आहेत. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, अजित आगरकर, रमाकांत आचरेकर आणि प्रत्येकाच्या नावापुढे कर पाहायला मिळालाय. ज्याच्या नावापुढे कर आहे त्याच्या नावापुढे धावा पाहायला मिळाल्यात. अमित गोलतकर आहेत, राजेश तळाशीलकर आहेत. या 2 करला मी विसरलो. मैदानाच्या आतमध्ये राजेशच्या इथे तळाशीलकरच्या ऐवजी सध्याच्या घडीला अमित सरांना आपण पाहतो. यावेळेस फ्रंट फुटवरती असणारा बॉल इथे हलक्याने केला. सिंगल येते. मिडॉपचा क्षेत्ररक्षक बिगाने आला होता. एक रन इथून अवेलेबल होती आणि ती अर्जित करण्यात आली. 12 बनलेले आहेत. एक धाव सर्वाधिक महत्वाची आहे. चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. प्रमोद आला गोलंदाजी मार्कवरती. चांगला टप्पा ठेवला. दिशा चांगली आहे, भेदकता चांगली आहे आणि इथे धावा रोखण्यासाठी याच गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहेत. फ्लड लाईट्स ऑन झाल्यात. आता कृत्रिम प्रकाश तुम्हाला इथे पाहायला मिळतोय. नैसर्गिक प्रकाश दूर झालाय कारण आयसेट जे आहेत ना ते स्ट्रॉंग करणं थोडंसं अवघड बनेल. येस, डेफिनेटली पुढचाच बॉल. पुढ्यातला बॉल बाटनं खेळण्याचा प्रयत्न होता. अलॉंग विथ कार्पेट खेळ जिथे स्क्वेअर लेगचे फिल्डर बॉलवरती एक सिंगल या वेळेला अगदी सहजरित्या पूर्ण केले गेले. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकले गेले. जिथे धावफलकावरती धावा आतापर्यंत लक्ष्मी विलास साखर 13 वरती 0 बाद आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या स्थितीमध्ये संघ आलाय. फहद कलबासकर चांगल्या दर्जाचा खेळ करतोय. त्याच्याकडे क्षमता या धावांचा तो देखील पाठलाग करू शकतोय. परंतु प्रमोद सध्याच्या घडीला अनुभवी गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करतात. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळालाय. प्रमोद पाटील 40+ खेळाडू आहे. अनुभवाची शिदोरी त्यांच्या पाठीशी आहे. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. आपण नेहमी म्हणतो ना अनुभव हा क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरील सर्वाधिक मोठा आणि महानतम गुरु मानला जातो आणि तो अनुभव या खेळाडूच्या पाठीमागे आहे. आणि गुण पावसाळे त्यांनीही पाहिलेत त्यामुळे फहादला इथे रोखलंय त्याने. पुढचा बॉल टप्प्यात आला. एक्सा कव्हरला केला. क्षेत्ररक्षक तैनात. हा ट्रॅप होता. मासा गळ्याला लागलाय. धक्का लागला तो मोठा. फहाद कळबसकर टीमचा महत्वाचा फलंदाज झाला बाद. कामाचा पक्का हुकमी एक, कामाचा पक्का हुकमी एक, भेटायला कधी दिसावा मला असाच आमदार हवा. या वेळेला लॉंग ऑफला फहदनं टार्गेट केलं होतं ना. अशा वेळेला बॅटच्या स्टिकरवरती बॉल होता. त्यानंतर जास्तीची उंची बॉल न घेतली आणि फिल्डर बॉलचा खाली येत असताना पाहायला मिळाले. एक अप्रतिम दर्जाचा कॅच मैदानाच्या आतमध्ये टिपला. आता खरं तर इथून मॅच टिपली जाईल का पाहणं महत्वाचं राहणार आहे. लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघाला पहिला धक्का बसलाय. टीमचा सर सेनापती निर्णायक खेळाडू मैदानाच्या बाहेर फहद कलबासकर बाद झालाय. मोठी सबलता, मोठा ब्लो मैदानाच्या आतमध्ये जिथे गोलंदाजी करत असताना प्रमोदनं मैदानाच्या आतमध्ये काम चोखरित्या पार पडलंय. अनुभव घेऊन आला आणि मैदानाच्या आतमध्ये विकेट घेऊन जात असताना पाहायला मिळालाय. विकेटचा बदल पहिला धक्का लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा संघाला. विराज जुईकर आला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना. खरं तर अलिबाग सिटीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. हे 3रं पर्व आणि 3ऱ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा या स्पर्धेशी जोडण्याचा योग आला. परंतु सुजीजी पाटील सर आणि अंकुजी पाटील सर कुठेतरी चुकल्यासारखं वाटू लागले आज. कारण या स्पर्धेला शेवटच्या दिवशी येण्याचा योग येतो. यावर्षी काहीतरी बदलाव करण्यात आलेला पाहायला मिळाला आहे. त्यामुळे मला कुठेतरी चुकल्यासाठी वाटू लागलंय. कारण 3रं पर्व आपण पाहत आहोत. यशस्वी भव असं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहत आहोत. 13 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळाला. 13ला 1. मैदानाच्या आतमध्ये प्रमोद पाटीलने विकेट मिळवली आहे. विराज जुईकर आता हा तो बॅटर आहे ना संघाची अडकलेली नौका पहिलतिरी लावण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. खोला टाकला होता बॉल. ऑन साईडला बॉटम हँडचा वापर चांगला केलाय. अलॉंग विथ द कार्पेट. क्षेत्ररक्षण खराब. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. 2 धावा वेगाने कंप्लीट झाल्यात. घडलं तरी काय मैदानाच्या आतमध्ये
सायंकाळी 6:46 तलवार मैदानावरती चोरी झाली आहे, ती धावांची आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा कंप्लीट झाल्या. संघाची धावसंख्या दुहेरीच्या मदतीने वधारती आहे. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 बनवला गेला. यावेळेस पुढचा बॉल लो फुलटो समोर आक्रमण केलंय. बॉल उंच हवेमध्ये फिल्डर बॉलच्या खाली प्रेक्षकाचं काम करतील. बॉल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा येतो. हा अँड हँडसम. इट्स अ बिग हिट. सिक्सर. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. हे दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. अलिबाग मुरुड रोहा तालुक्याचे कार्यक्षम, कार्य तत्पर, दमदार आमदार, आपला माणूस आपला आमदार आदरणीय महेंद्रचे दळवी साहेब. चॅलेंज ओव्हर इथून पाहायला मिळणार आहे आणि इम्पॅक्ट प्लेअरचाही वापर करण्यात येतं. त्यामुळे चॅलेंजिंग ओव्हर हे चॅलेंजिंगच राहील. इम्पॅक्ट प्लेअरचाही वापर करण्यात आलाय. आदरणीय महेंद्रचे दळवी साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा आपण पाहत आहे. खरं तर अनेक मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये निश्चित पाहायला मिळते. खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून जे मान्यवर येतात, जे निमंत्रित आहेत, त्यांनाही आपण पाहतो. परंतु या भारतातली, या टेनिस क्रिकेट विश्वातली अशी एकमात्र स्पर्धा आहे इथे कधी कोणता सेलिब्रिटी येईल, कधी कोणते राजकीय व्यक्तिमत्व उपस्थित होतील याचा नेम नाही. आणि म्हणून की काय ही स्पर्धा नेहमी चर्चेचा विषय बनते. 21ला 1 आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल होत असताना या 3ऱ्या षटकाच्या दरम्यान प्रिन्सला इन्व्हाइट करण्यात आलं. मागील षटकामध्ये तो खर्चिक साबित राहिला. धावा त्यांनी खर्च केलेला 11 पाहायला मिळाला. विकेटचा रकाना तो अद्याप भरू शकलेला नाही आहे. 1 विकेट मिळाली आहे अर्थात पहिल्या षटकामध्ये. इथेही आपण पाहिलं त्याला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतं. हे षटक सर्वाधिक महत्वाचं राहील कारण 10 धावा डिफेंड करायची आहे. चॅलेंजिंग ओव्हर आहे. 50-50 चॅलेंजिंग ओव्हर आणि यामध्ये ही रंजकता वाढली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. अनेक बाबी पाहायला मिळाल्या या वर्षीच्या हंगामामध्ये. चला थोडीशी घाई व्हायला हवी कारण अद्याप आपण पाहिलं या वेळेपर्यंत 3 सामने कंप्लीट झालेले पाहायला मिळाले अद्याप या स्पर्धेमध्ये. पहिलाच बॉल आडवा बाटणे ऑन साइडला. रन्स मिळणारा त्याच्यावर स्लॉक स्वीप वरती आलाय. हा दणदणीत खणखणीत सनसणीत चौकार. कुणी मारतोय चौकार षटकार, कुणी पकडतोय कॅच. लोणारीच्या या ग्राउंड वरती बघा रंगली मॅच. सौरभ याच्या बॅटमधून चांगल्या दर्जाचा फटका पाहायला मिळाला. अगदी पुढ्यातला बॉल फक्त दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेगची. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाव्यांसाठी जात असताना पाहायला मिळाला. सौरभ मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. फर्स्ट बाद झाला असता तरी काही हरकत नाहीये. माझ्याकडे क्षमता आहे, या धावांचा मी पाठलाग करू शकतोय. मी एकटा लढेल, मी एकटा भिडेल, परंतु संघाला या मॅच मध्ये विजयाची माळा गळ्यात घालल्याशिवाय हार मानणार नाहीये. तो मैदानाच्या आतमध्ये हार मानत नाहीये. तो एकटा लढतोय. तो मैदानाच्या आतमध्ये धावा बनवत असताना पाहायला मिळालाय. चॅलेंजिंग ओव्हर मध्ये प्रिन्स बोकाड्याच्या विरोधामध्ये पहिल्याच बॉलवरती त्यानं चौकार ठोकलाय. षटकातील पुढचा बॉल प्रिन्स गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळाले. समोर सौरभ ऑन स्ट्राईक लेट ओव्हर द विकेट. पुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला. गॅप शोधण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचे फिल्डर वेगानं बॉलपर्यंत येत असताना पाहायला मिळाले. या बॉलवरती एक सिंगल प्राप्त केली जाईल. या सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकलं जाते जिथे धावफलकावरती धावसंख्या 26 या अंकावरती पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 म्हटलं की चॅलेंजिंग ओव्हर मध्ये आपण आहात. 10 धावांचा चॅलेंज तुम्हाला दिलं जाणार आहे आणि अशा वेळेला पहिल्या 2 बॉल मध्ये 5 धावा येत असताना पाहायला मिळाल्या. जय सर अर्धा पडला इथून गाठला गेला. पुढच्या 4 मध्ये 5 अजूनही बनवायचे आहेत. विराट जुईकर मैदानाच्या आतमध्ये आला आणि त्याने षटका ठोकत असतानाच अपोनंट टीमला जणू काय मेसेज दिलाय. चांगले स्ट्रोक तो खेळण्यासाठी जाणला जातो. स्ट्रोक मेकर आहे आणि स्ट्रोक मेकरने पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक देखील केलेला पाहायला मिळाला. MD फाउंडेशनने आयोजित केलेला दमदार क्रिकेटचा सोहळा, एक शानदार असं आयोजन आपण पाहत आहोत. खोलात टाकलाय. इथे मनगट वळवली आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर अलटी पलटी आणि बॉल झाला सीमारेषेच्या बाहेर कलटी. हा चौकार. प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दमदार आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. दोन्ही खेळाडू एकाच संघामधले आहेत आणि म्हणून की काय मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग चालू आहे. मला तर आता किशोर सर असं म्हणावं असं वाटतंय ना. खरं तर बैलगाडा शर्यतीमध्ये एक गाणं सर्वाधिक चर्चेचं आहे. थोडं धीर घ्या र, थोडा धीर घ्या र, आता हाय बारी आमची.
सोपी गोष्ट नाही व्हावा, आम्हाला हरवायची. आणि हा खेळाडू तेच सांगतो मैदानाच्या आतमध्ये, ही सोपी गोष्ट नाही आम्हाला हरवण्याची. फटके चांगले खेळत. उसास बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चॅलेंज कंप्लीट करायचं होतं, एका धावेची आवश्यकता असताना फक्त सिंगल घेतली आहे. प्रिन्स बोकाड्याच्या विरोधामध्ये विराज जुईकर बॅटल रंगले. एकाच संघातील हे दोन खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये भिडले, परंतु विराज जुईकरने एक वेगळ्या दर्जाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये प्राप्त केलेला पाहायला मिळाला. चॅलेंज होतं 6 बॉलमध्ये कंप्लीट करायचं, पहिल्या 4 बॉलमध्ये चॅलेंज कंप्लीट केलंय. चांगल्या स्थितीमध्ये संघ 31 वरती 1. सध्याच्या घडीला सौरभ ऑन स्ट्राईक. सौरभने चांगला खेळ केलाय. डावाला सुरुवात करत असताना त्याच्या नावाला साजेसा खेळ तो मैदानाच्या आतमध्ये साकार करत असताना पाहायला मिळालाय. आज खेळतोय टीम बॅटिंग करत असताना लक्ष्मी विलास साखर कोळीवाडा या संघासाठी. प्रिन्स बोकाडे षटकातीला पुढचा बॉल ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल पंच केला, बॉल उंचावेमध्ये. राज पाटील बॉलच्या खाली चुकी घडत असताना पाहायला मिळाली. झेल सोडलाय. सौरभ सारखे एका विस्फोटक विध्वंसक फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये जीवनदान दिलंय. झेल कोणी सोडलाय तर राज पाटीलनं. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय पददालित्याचा वापर केला, पंच केलं होतं आणि अशा वेळेला बॉल जास्तीचा काळ हवेमध्ये पाहायला मिळाला. राज पाटील आले, एक सोपा साधा सरळ झेल त्याचा आता तो निसटलाय. धावा या बॉलवरती त्याला पाहायला मिळाल्या. परंतु जे चॅलेंज आहे ते बनलं गेलंय ना, मग आता काही घाई करण्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्नचिन्ह उद्भवतो. विराज जुईकरला या बॉलवरती जरी सेन्सेबल क्रिकेट केलं, बॉल डॉट जरी गेला ना तरी काही घडणार नाहीये, बिघडणार नाहीये. चॅलेंज कंप्लीट झालंय तुमचं. नाहक विकेट देणं ही बाब खरं तर संघाला अंगलट येऊ शकते. पुढचा बॉल गोलंदाज जोईंग. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बादची आतली कडा, चायनीज कट, रुबी कट. विकेट द्यायची नाही आणि तेच इथे पाहायला मिळालं. इथून डॉट बॉल आला, चॅलेंज झाला कंप्लीट आणि त्यामुळे रन इथून प्लस होती. त्या 5 धावा इथून प्लस होत असताना पाहायला मिळणार आहेत. 32 बनल्या धावफलकावरती, 5 झाल्या प्लस, एकंदरीत झाल्या त्या 37. येणारे बॉल राहिले 12 आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 28 ची गरज. 12 चेंडू 28 ची गरज आहे. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाईल. आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकूयात. असा गेलो आणि असा आलो. थँक्यू सो मच. सन्माननीय दमदार आमदार साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. नेहमीच सर्वसामान्यांच्या हृदयातील ताहीत असलेलं हे व्यक्तिमत्व. क्रिकेट या खेळावर विशेष प्रेम, त्याचबरोबर बैलगाडा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय, कबड्डी खेळावर विशेष प्रेम, मातीतल्या खेळांवर विशेष प्रेम असणारे हे व्यक्तिमत्व इथे आलेले आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. निश्चितपणे ज्या गाण्यातून आपण ऐकतोय असाच आमदार हवा आणि असाच हवा आहे व्यक्ती जो अलिबाग मुरुड रोहाकरांच्या प्रत्येक प्रश्नाला वाव देईल. खेळाडूंसाठी प्रत्येक मैदानावर नेहमी त्या मैदानांची पाहणी करायचे, त्या मैदानाला जपण्याचा प्रयत्न करायचे. आपण दिलेला शब्द हा नेहमी पाळण्याचं ते नेहमीच काम करत असतात. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य या विभागामध्ये सध्या त्यांचं काम हे कमालीचं चालू आहे आणि प्रत्येक अलिबाग तालुक्यातील, मुरुड तालुक्यातील आणि त्याचबरोबर रोहा तालुक्यातील जनतेच्या मनात एकच आवाज, तो म्हणजे सन्माननीय दमदार आमदार महेंद्र शेठ दळवी. स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रणेते, उद्घाते, सर्वांचेच लाडकं व्यक्तिमत्व, मनाने दिलदार, बोलणं दमदार, वागणं जबाबदार, कामात खबरदार आणि अभिमानाने आपण म्हणू शकतो की आमचा नेता आहे शानदार. आदरणीय महेंद्र शेठ दळवी साहेब, कार्यक्षम, कार्यतत्पर, दमदार आमदार, ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना मला मिळत आहे. आपला माणूस, आपला आमदार, ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती होत असताना आपण पाहत आहोत. वीर दमदार आमदार प्रीमियर लीग 2026. गतवर्षी स्पर्धा जशी शेवटच्या दिवसामध्ये गेली त्यावेळेला आवर्जून आपण ज्यांच्या माध्यमातून सर्वाधिक मोठा अनाउन्समेंट पाहायला मिळाली होती. पुढच्या वर्षी 2 4 व्हीलर पाहायला मिळतील आणि होय, ते करून दाखवलं. जनसामान्यातील असं व्यक्तिमत्व आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो ना, आपला माणूस, आपला आमदार. 192 विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम, कार्यतत्पर असे आमदार साहेबांचं आगमन आपण व्यासपीठावरती पाहतोय.
37 बनल्यात, एक बॅटर आउट झाला. 12 बॉल आणि विजयासाठी 28 धावसंख्येची आवश्यकता आहे. 12 बॉल आणि 28 धावसंख्येची आवश्यकता सामन्यामध्ये राहिली आहे. निशांत पाटील पहिलाच बॉल वरती एक्स्ट्रा कव्हरला केला होता. क्षेत्ररक्षक राज बेगानी आता सिंगल मिळाली. अजूनही आपण पाहिलं एक सिंगल रन इथून आली आहे. येणाऱ्या 11 बॉलचा खेळ शेष राहील आणि विजयासाठी अजूनही 27 धावसंख्येची गरज. 11 चेंडू आणि 27 धावा. सामना बनला, मॅच बनली आहे. एकनाथ माळी जर का असते केव्हाळेचे पनवेल तालुक्यातील तर आवर्जून गीतकार म्हणाले असते. आता रंगात आली ही मॅच. होय, सामना रंगात येणार आहे यात मात्र शंका नाही. यस डेफिनेटली संघर्ष मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना करावा लागलाय. ओहो, भन्नाट मारायचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. तो वेगानं सुटलाय. नाव आहे निशांत पाटील. वेगवान गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बॅटर विराज जुईकरला चारीही मुंड्या छीत करणारा बॉल पाहायला मिळालाय. ठोकरश यॉर्कर अगदी पायांचा भेद घेणारा हा ठोकरश यॉर्कर पाहायला मिळालाय. धावा थांबवल्या या बॉलवर. स्टॉक बॉल पाहायला मिळाला होता, त्याचा पुन्हा एकदा अपील करण्यात आली आहे आणि इथून मात्र धक्का लागलाय. मोठा बॅटर, मोठी सफलता. विराज जुईकर धक्का मोठा लागला. निशांतला यश प्राप्त झालंय आणि धक्का मोठा लागतोय. बॅटर झाला आउट. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. महेंद्र दळवी नेता आमचा कमी ना पडणार कधी. थँक्यू. थँक्यू. विकेटचं पतंग होत असताना पाहायला मिळालंय. जे बॅटर खरं तर सेट झाले आणि धावा ज्यांच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या ते मात्र बिहाइंड द विकेट बाद होत असताना पाहायला मिळाले. मोठा धक्का बसलाय. प्रशांत पाटील मैदानाच्या आतमध्ये संघर्षासाठी आलाय. त्याला माहिती आहे संघर्ष केल्याशिवाय यश मिळत नाही आणि इथे तो संघर्ष गोलंदाज निशांत पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. तो धावा थांबवतोय, तो विकेट्स मैदानाच्या आतमध्ये मिळवतोय. तो मैदानाच्या आतमध्ये संकट मोचक म्हणून गोलंदाजीला आलाय आणि चांगल्या दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळालाय. खरं तर विकेट फक्त पडत नसते, ती मिळवावी लागते आणि सध्या मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज विकेट मिळवत असताना पाहायला मिळाले. संघर्ष करायचा आहे. संघर्षाचे दार बंद झाले तर खिडकीतून उडी मारा, पण मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करा. तो संघर्ष गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये निशांत पाटील करत असताना पाहायला मिळाले. निशांत पाटील केतकीचा मळाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. विकेट टेकर आहे, युवा आहे, प्रतिभावान आहे, प्रतिभा संपन्न आहे आणि रायगडचा जो युवा आहे ना तो जिगरबाजच आहे. खरं तर तेच इथे करून दाखवलं. दापोलकावरती धावा बनलेल्या पाहायला मिळाल्यात. ते एकंदरीत स्कोरकार्डवरती 38ला 2 आहेत. येणारे बॉल राहिले ते एकंदरीत 9 चेंडू आणि 27 धावा. मागील 2 बॉलमध्ये धावा आलेल्या नाही आहेत. यावेळेचा बॉल आल्या मयूर पाटील आला आणि मयूर पाटील गेला देखील. धक्का आणखीन एक लागलाय. मी निघालो तुम्ही येताना असंच म्हणत मयूर पाटील बाद. थँक्यू सो मच. मुख्य मंचाला थोडंसं आपण जाऊयात कारण मान्यवरांची मांदियाळी इथे झालेली आहे. मंचावर पाहुण्यांचं आदरातिथ्य चालू आहे परंतु मॅच फार रंगतदार आहे. त्यामुळे जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये थेट, जिथे जयेश भोसले सर आणि किशोर कोकरे सर यांचा तुम्ही आवाज ऐकताय. ओव्हर टू यू.
यस विकेटचं पतंग होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. खरं तर मयूर पाटील सारखी विकेट खरं तर बॅटिंग करणाऱ्या संघाला पचण्यासारखी नाहीये. तो बॅटर असा आहे की कोणत्याही क्षणाला मॅचचं चित्र पालटवू शकतोय, पण तो मैदानाच्या आतमध्ये व्हेरी फर्स्ट बॉल वरती अटॅकिंग इंडनला खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये राज पाटीलचा अव्वल दर्जाचा झेल पाहायला मिळाला आणि बॅटर थेट डगावच्या दिशेला परतलेले पाहायला मिळाले. परंतु आता इम्पॅक्ट टाकण्यासाठी इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश दाखल झालेले पाहायला मिळाले. तो इम्पॅक्ट पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार. यावेळेसचा बॉल ऑफस्टमच्या बाहेर जायचा विचार अगदी योग्य गोलंदाजाचा राहिलाय. अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू डॉट बॉल येते असताना पाहायला मिळाला, परंतु DRSचा कॉल आहे. मुख्य मंचावर आलेल्या सर्व पाहुण्यांना मी विनंती करतोय, तुम्ही आसनस्थ व्हायचं या मुख्य मंचावर. तुमचं उपस्थिती या स्पर्धेसाठी फार महत्त्वाची आहे, मोलाची आहे आणि त्यामुळे सर्वच पाहुण्यांना जे आत्ता आलेले आहेत त्या सर्वांना मी विनंती करतोय, तुम्ही या मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतो आहे. इथून ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. प्रत्येकाची नजर या स्क्रीनवरती खेळलेली आहे. प्रत्येक जण पाहतोय की हा बॉल कुठे जातोय एक्झॅक्टली आणि निर्णय काय येईल. इथून बॉल डिलिव्हर्ड होत असताना कोणाचा वापर किती केलाय, बॅटर किती शफल झालाय, एक्झॅक्टली बॉल कसा रिलीज करण्यात आला, या साऱ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या इथून पाहिल्या जातात. थांबा, सर्वांनी थांबा, निर्णय येईल. पंच त्याची शहानिशा करतायत. हा प्रत्येक जण वाईट म्हणतोय, परंतु पंच सक्षम आहेत हा निर्णय देण्यासाठी. निर्णय अजूनही प्रलंबित पाहायला मिळतो. आपण एक मानाची स्पर्धा पाहत आहोत. मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची ही स्पर्धा आपण पाहतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलेलं आहे. इम्पॅक्ट बिअर मैदानावरती आला सिद्धेश. हा व्हाईट बॉल रिव्ह्यू सक्सेसफुल इथून होत असताना पाहायला मिळालाय. काय गोलंदाजी पाहायला मिळाले. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे, परंतु आपण म्हणतो ना ज्याची दिशा चांगली त्या संघाची दशा चांगली. येणारे बॉल राहिले 8 बॉल आणि 26ची आवश्यकता. 8 चेंडू आणि 26 धावा. पुढचे 2 बॉल सर्वाधिक महत्वाचे आहेत. फिक्र करता है कि फिक्र से होता है क्या, रख खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. सिद्धेश फटका खेळ का मोठा, खोला टाकलाय, चारी मुंड्या चित केलाय, तो क्रशर परफेक्ट यॉर्कर, क्लीन बोल्ड, धक्का लागला आणखीन एक. चौथा फलंदाज बाद. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. आमदार प्रीमियर लीग अलिबाग तालुक्यामध्ये. थँक्यू. परफेक्ट यॉर्कर मैदानाच्या आतमध्ये तेज तरार बॉल बॅटरला गप्प गार करणारा पाहायला मिळालाय. एसट्या उखडल्या गेल्या. 1 विकेटचं पतंग झाले मैदानाच्या आतमध्ये. निशांत पाटील गेम चेंजर राहिलाय. तो चांगली दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. तो धावा थांबवतोय, तो विकेट मिळवतोय, तो चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साखर करत असताना पाहायला मिळालाय. 39 वरती 4था धक्का बसलाय. या मॅच मध्ये इक्वेशन राहिले 7 बॉल 26ची आवश्यकता. मॅच बनतीये. गोलंदाजी करत असताना निशांत मैदानाच्या आतमध्ये या मॅच वरती अगदी मजबूत पकड केलेली पाहायला मिळाली आहे. अगदी बरोबर. जयेश थोडंसं थांबवतोय कारण हा गोलंदाज खारेपाट विभागातून केतकीचा माळा गावातून बिलॉंग करतो. उंची कमी आहे. रायगड प्रीमियर लीग सुद्धा 2 सीझन तो खेळलेला आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आपल्या स्वतःला सिद्ध करत असताना या स्पर्धेमध्ये जयेश सर. म्हणूनच आपण म्हणतो ना स्वतःला सिद्ध करा, त्याच वेळेला प्रसिद्धी तुमच्या पायाची धूळ बनेल. आणि स्वतःला सिद्ध केलं या खेळाडूने मैदानाच्या आतमध्ये. त्याला आपण पाहत आहोत काय गोलंदाजी केली आहे. न उमगणारे आणि न समजणारे चेंडू टाकलेत. किंबहुना हे जे कोड आहे ना ते न सुटणारे राहिले. सध्याच्या घडीला गोलंदाजी करत असताना निशांत पाटील नावाचं हे कोड, काय गोलंदाजी केली त्याने. प्रत्येक चेंडू हा अवाक होऊन चारी मुंड्या चित होणारा राहिला फलंदाजासाठी. केवळ अवाक होऊन फलंदाज पाहत राहिलेत. दर्जेदार गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या फलंदाजाकडे, या गोलंदाजाकडे प्रत्येक असा बॉल राहिलाय जो सातत्याने त्याचा वापर चांगल्या दर्जाचा त्याने केलाय. एकंदरीत 12 बॉलमध्ये 28 हव्या होत्या. अद्याप या षटकामध्ये आपण पाहिलं तर केवळ 2 आल्यात. आडवा बाटने ऑन साइडला केला, स्ट्रेट टू द फिल्डर, कॅच ड्रॉप, रन्स मिळतील या बॉलवरती. धावा 4. हा आला नशिबाचा, ये दिल मांगे मोर, रन्स मिळाला 4. चौकार. 100% आयोजन अलगे. हाय जरा हटके 100% आयोजन अलग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग. वीर दमदार आमदार गाजते प्रीमियर लीग.
जोवर सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहे तोवर या मॅचचं चित्र तो पलटवू शकतोय. ती क्षमता त्याच्याकडे पाहायला मिळाली आहे. डावाला सुरुवात त्यानं केली आहे, तो आघाडीला आलाय, तो लढलाय मैदानाच्या आतमध्ये, तो धावा बनवत असताना पाहायला मिळाला आहे. 6 मध्ये 20ची आवश्यकता आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काहीच नाहीये. या धावांचा देखील पाठलाग होऊ शकतोय, परंतु मैदानाच्या आतमध्ये माइंडसेट फार महत्वाचा राहणार आहे. आता सौरभला प्रत्येक बॉलवरती अटॅकिंग इंटेंटने खेळायचंय. गोलंदाज समोर कोण येतो हे पाहायचं नाहीये. तो चेंडू कशा पद्धतीने टाकणार आहे, तो डिलिव्हर कशा पद्धतीने करणार आहे हे पाहायचं. बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवायचंय. या हेतून जर बॅटिंग केली मैदानाच्या आतमध्ये तर 6 बॉलमध्ये जय सर या 20 धावा देखील होऊ शकतात. 6 बॉल 20 धावा या जास्तीच्या नाही आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण केला प्रयत्न तर निश्चितच या गोष्टी साऱ्या काही शक्य आहेत. इम्पॉसिबल या शब्दाकडे निरखून पाहिले ना तोही सांगतो आय एम पॉसिबल. खरं तर आपण नेहमी म्हणतो क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिक असेल तर यशालाही पर्याय नाही. येणारे चेंडू राहिले ते 6 बॉल आणि विजयासाठी जिथे 22 धावसंख्येची आवश्यकता. सोहम आलाय, गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होत असताना बाला मिळतोय. सोहमला इन्व्हाइट करण्यात येत आहे. वरसोळी गावाला बिलॉंग करणारा सोहम, हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. सोहम जाय नाकवा गोलंदाजी मार्क वर देत असताना बाला मिळतोय. हे षटक सर्वाधिक चर्चेतील राहील. खर तर या जर्सीवरती आपण पाहिलं स्वर्गीय जयदीप शेखर बना यांच्या नावाची ही जर्सी या संघाने वेअर केलेली पाहायला मिळालेली आहे आणि या खेळाडूने केवळ एकट्याने त्याने वेअर केलेली पाहायला मिळाली आहे. 22च हव्यात दादा. बावीस हव्यात. 6 बॉल 22. खरं तर मी अनाउन्समेंट मला वाटतं दुपारीच केली आहे. टेक्निकल इश्यू जे आहेत आपल्याकडे त्यामुळे थोडीशी त्याची दखल घ्या. आम्ही जी अनाउन्समेंट करतो किंवा आमच्या ऑफिशियल्स जे सांगतात तेच तुम्हाला ग्राह्य धरावं लागणार आहे. 6 बॉल 22. पहिला बॉल लोट फुलटोज आहे, मिसकूट झालाय, फाईन लेगला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती आलाय हा कणकणीत दणदणीत सनसणी चौकार. नियोजनाचा बादशाह महेंद्र. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीम वेस्ट साइड बॅटिंग करणाऱ्या संघाने इथून DRS घेतलाय. पहा कहाणी में ट्विस्ट इथून पाहायला मिळालंय. म्हणून आपण निश्चित म्हणतो ना किशोर सर, चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल ना याचा नेम नाही. हा नो बॉल आहे की नाही त्याची शहानिशा होतीये, परंतु चौकार तर आलाय. यस, मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. मॅच टर्न होईल का, या बॉलवरती नक्की कोणत्या स्वरूपाचा चेंडू असेल हे देखील पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. परंतु सौरभ मैदानाच्या आतमध्ये हार मानायला तयार नाहीये. तो एकटा लढतोय. तो या 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालाय. पहिल्याच बॉलवरती तो मोठा फटका खेचत असताना पाहायला मिळालाय. या बॉलवरती नक्की काय घडेल, कोणत्या स्वरूपाचा चेंडू येईल. DRS चा कॉल दिलाय. डिसिजन अजून देखील येणं पेंडिंग आहे. सूरज आणि सौरभची जोडी मैदानाच्या आतमध्ये. वेस्ट साइडचा हा नो बॉल मॅचला टर्न करणारा मोठा फटका देखील आला. या बॉलवरती 5 धावा येत असताना पाहायला मिळणार आहे. 9+4 अशा एकंदरीत 5 धावा धावफलकावरती ऍड होत असताना पाहायला मिळाल्यात. या 5च्या मदतीनं धावफलकावरती 48 आल्यात. पुढचा बॉल फ्रीचा आहे. 6 मध्ये आता जिंकण्यासाठी 17ची आवश्यकता आहे. मॅच फिरतीये. सूरज या मॅचचं चित्र अगदी विचित्र करत असताना पाहायला मिळालाय. अजून पंच काहीतरी आणखीन गोष्टीची शहानिशा करतायत. मला असं वाटतं चौकार आहे की षटकार आहे त्याची शहानिशा होईल का, कदाचित याचाच उल्लेख होतोय. बाउंड्री लाईन देखील चेक करावी लागणार आहे. या बाउंड्री लाईन देखील आपण चेक करतोय. सीमारेषा चेक करण्यात येईल. यस, वॉर रूम मध्ये आपण पुन्हा एकदा जोडूयात, जिथे टेक्निकल रूम कडे आपण बोलतो आहोत, जिथे डिसिजन पेंडिंग. अजूनही या चौकार आहे की षटकार त्याची शहानिशा करण्यात येईल. 6 बॉल 22 हव्या होत्या. नो बॉल आलाय. त्याच्यावरती धावा किती आल्यात ना त्याची शहानिशा अजूनही होतीये. सामना पहा कुठे होता कुठे आलाय. क्रिकेटचा खेळ सौरभ आणि सूरजला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दर्जेदार खेळ त्यांनी साकारलाय. रन्स गोळा केल्यात. हा ऍक्शन रिप्ले स्क्रीनवरती आहे. बॉटम एंडचा वापर चांगला केला होता. लोड फुलटोज होता.
हवेमध्ये राहिला आणि तदनंतर सीमारेषेच्या लगत लँडिंग इथे पाहायला मिळाली, जी एक्झॅक्टली इथून मात्र कुठे झालं, बॉल डिलिव्हर्ड कुठून झालं आणि त्याची शहानिशा होत असताना पाहायला मिळाली. नो बॉल आणि चौकार. यस, नो बॉल चौकार इथून पाहायला मिळाला आणि संघाची धावसंख्या या 5 धावाच्या मदतीने बधारेल. येणारे 6 बॉल, आता मात्र 17ची आवश्यकता. येणारे 6 चेंडू, 17ची गरज. फ्री हिट. फ्रीटचा बॉल असणार आहे, त्यावरती आक्रमक रूप धारण करेल का पाहणं महत्वाचं राहील. फुल टॉस याही वेळेला दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्कोअर लाईक बाउंड्री लाईनच्या बाहेर. सौरभ हार मानायला तयार नाहीये. आणखीन एक त्याच्या बॅट मधून मोठा फटका. साधा षटकार येत असताना बाला मिळालाय फ्री हिटच्या बॉलवरती आणि काय कमालीची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. हा स्ट्रोक सौरभच्या बॅटमधून पाहायला मिळाला होता. सौरभ मिसाळ मैदानाच्या आतमध्ये, सौरभला आपण पाहतो, सौरभ गवाणकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना पाहायला मिळालाय. लांबलचक स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलाय. चौकार आला होता मागील बॉलवरती आणि या बॉलवरती षटकार इथून पाहायला मिळाला. 70-70च्या बॉलची टॅग लाईन आहे, लगा तो 6. आणि होय, बॅटवरती जसा आला ना तो षटकारच गेलाय. 11ची आवश्यकता अजूनही राहिली या सामन्यामध्ये. 5 बॉल 11. हा ही लोअर फुलटोज आहे ऑन साइडला. ना होता लेंथ वरती कंट्रोल, ना लाईन वरती नियंत्रण. हे फक्त आणि फक्त फलंदाजाला आमंत्रण स्वीकारलं आणि ठोकला हा षटकार. नियोजनाचा बादशाह ग्रेट आमदार महेंद्र दळवी. आमदार महेंद्र दळवी शेठ. आमदार महेंद्र दळवी शेठ. आणखीन एक लो फुलटोस, त्यावरती आक्रमण केलंय. बॉलला थेट बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवत असताना सौरभ गवाणकर याचा वार. बॉल थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. 6 धावा आल्यात. मॅच रंगली होती आणि अशा वेळेला या षटकामध्ये सोहम बराचसा महागडा ठरत असताना पाहायला मिळालाय. पहिला बॉल नो बॉल राहिला, त्यावरती चौकार आणि त्यानंतर 2 बॅक टू बॅकचे षटकार येत असताना पाहायला मिळाले. या मॅचचं इक्वेशन 4 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता आहे. बघा जयेश सर, ज्या वेळेला पाऊस पडतो त्यावेळेला सगळी पाखरं घरट्यात जातात, परंतु गरुड एकमेव असा पक्षी आहे तो ढगाच्या वर जातो. सध्या विकेट गेल्यानंतर सौरभ ढगाच्या वर गेला, त्यानं गोलंदाजाला सगळे बॉल अगदी ढगातच मारलेत. तो ढगात षटकार ठोकत असताना पाहायला मिळालाय. लांब लचक फटकेबाजी केली आहे. 2 बॉलमध्ये 17 धावा आल्यात. 2 बॉलमध्ये 17 आल्या. पुढचा बॉल यावेळेला गॅपमध्ये केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आल्या. दुहेरीचा प्रयत्न आणि सेकंड रन इथून घेत असताना डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर इथे करण्यात येत असताना पाहायला मिळेल. आमचे धरणे गुरुजींना या गोष्टी चांगल्या जाणीव आहेत. आता DRS कधी घेतला जाणार, मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा DRS घेतला गेलाय. धावफलकावरती 4 बॉल आणि 5ची आवश्यकता होती आणि त्याच वेळेला खेळाडूचा उल्लेख आपण करत होतो. किशोर सर, खरं तर अपन मंडो ना परिंदों को मिलेगी उनकी मंजिल, ये फैले हुए उनके पर बोलते हैं. जमाने में वही लोग रहते खामोश जिनके हुनर बोलते हैं. या खेळाडू हुनरबाज आहे. हा मैदानाच्या आतमध्ये ज्या दर्जाचं प्रदर्शन आपण पाहिलंय, सातत्याने धावा तो गोळा करत असताना पाहायला मिळाला. 11 बॉल 26. सौरभ बॅटिंग करतोय. एकटा लढला. संकट समयी संघासाठी तो धावून आलाय. संघाची ही नौका तो पैल तिरी लावण्यासाठी एकटात लढतोय. चला डॉक्टर्स मैदानाच्या आतमध्ये जाऊ द्यात. प्रथम उपचार केंद्र. चला त्वरित डॉक्टर आपण मैदानाच्या आतमध्ये जावं. बॅटर देखील कदाचित नॉट आउट दिसू लागलाय. निर्णय काय येतो आपण पाहूया. प्रथम दर्शनी या गोष्टीचा आपण उल्लेख करतो आहोत, परंतु पंचांचा निर्णय पेंडिंग आहे. प्रथम दर्शनी आपण ग्राह्य धरू शकत नाही. पंचांचा निर्णय एक्झॅक्टली काय येतो. यस, बॅटर आउट. बॅटर आउट. धक्का लागलाय आणि महत्वाच्या क्षणाला फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतोय. अशा क्षणाला इथून मात्र फलंदाज बाद झाला. नॉन स्ट्रायकर एंडला जिथे संघ
जिथे सध्या घडलेल्या सुस्थितीमध्ये असताना सूरज बाद होणं ही बाब देखील पत्त्यावरती पडू शकते. फलंदाज बाद 60 या धावसंख्येवरती आणखीन धक्का लागला. सूरज मिसाळ धावबादच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालाय. गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सोहम जाई नाकवा आता कमबॅक करेल का पाहणं फार महत्वाचं राहणार आहे. आता सोहमला एकच काम करायचंय, डोकं मैदानाच्या आतमध्ये शांत ठेवायचंय. इथून मॅच बनू शकते, मॅचला टर्न करणारी विकेट येणं गरजेचं होतं आणि अशा वेळेला मैदानाच्या आतमध्ये ब्रेक थ्रू आलाय, विकेट मिळाली आहे. बॅटर धावबादच्या स्वरूपामध्ये सूरज मिसाळ बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. आता मॅच रंगतीये, 3 बॉल या मॅच मध्ये 4ची आवश्यकता, 1 डॉट बॉल. मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले जाऊ शकतात, परंतु त्या डॉट बॉलच्या शोधामध्ये गोलंदाजाला जावं लागेल, डोकं शांत करावं लागेल. आपल्याकडे क्षमता आहे, आपल्याला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती संधी मिळाली आहे, त्या संधीचं आता सोन्यामध्ये रूपांतर करायचं आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये काय घडलं याचा विचार करायचा नाहीये. या 3 बॉलमध्ये मला चांगल्या दर्जाचे चेंडू हाताळायचे आहेत. या हेतून जर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी केली तर या धावांचा देखील बचाव होऊ शकतोय. जय सर. स्क्रीनवरती या स्पर्धेच्या माध्यमातून खरं तर ज्यांच्या नावाने ही स्पर्धा पाहायला मिळते स्वतः वीरला आपण स्क्रीनवरती पाहत आहात आणि सर्वांचेच या अगदी अलिबाग मुरुड रोहा तालुक्याचे दमदार आमदार आदरणीय महेंद्रशेठ दळवी साहेब यांना आपण स्क्रीनवरती पाहतोय आणि स्वतः आदितीताई दळवी यांना आपण स्क्रीनवरती पाहत आहात. धावफलकावरती धावा एकंदरीत बनलेला पाहायला मिळाल्यात. स्कोर कार्डवरती रन्स आहेत, त्या 61 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल देखील लोअर फुलटोज आहे. ऑन साइडला मॅच फिनिश, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा. विचारून घे या जगात आणि आमच्याशी नडतो ना तो डायरेक्ट दिसतो ढगात. ढगात मारला बॉल, षटकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. सौरभ गव्हाणकर साठी पंकज नाखवा यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. तब्बल 5,000 रुपये. आवाजचा हा क्लास आपण मैदानामध्ये पाहिलात. काय जबरदस्त फलंदाजी सौरभ गव्हाणकर. बघा सन्माननीय दमदार आमदार साहेब सर्व प्रेक्षकांचं या क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत करतायत. स्वतः या गाडीमध्ये बसून ती ड्राईव्ह करत आहेत. सोबत वीर आहेत, आदितीताई आहेत आणि त्यांचे सर्व सहकारी. या सर्व रसिक प्रेक्षकांना या ठिकाणी अभिवादन करतायत. ते आल्याबद्दल त्यांचं स्वागत करत आहेत आणि हाच तर खरा जनसामान्यांचा माणूस आहे. नेहमी आपण पाहतो की खेळाडूंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं व्यक्तिमत्व, अलिबाग तालुक्यातील मैदानांना वाचवणारं हे व्यक्तिमत्व, या तलवार क्रीडांगणाचा काया पालट करणारं व्यक्तिमत्व, खेळाडूंसाठी योग्य पद्धतीचा प्लॅटफॉर्म उभं करणारं हे व्यक्तिमत्व आणि निश्चितपणे खेळाडूंच्या पाठीशी इतकं चांगला व्यक्तिमत्व जर पाठीशी असेल ना तर खेळाडूंचा विकास हा निश्चित होणार. आणि हेच सन्माननीय दमदार आमदार साहेब या ठिकाणी मैदानामध्ये सर्व रसिक प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी अगदी मैदानाच्या चौफेर या ठिकाणी राऊंड मारून